गुड इव्हनिंग, वेलकम एव्हरीवन. थिएटर इंडिया कंपनीच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज माझ्यासोबत आहेत क्षितिज कुलकर्णी, वैदेही, कल्याण आणि प्रेरणा. वेलकम ऑल. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. चला चालू करत पहिला शुभ काम में देरी क्यों राईट. चला ओके. सो तर थिएटर इंडिया कंपनी राईट म्हणजे नाटकाची एक अशी कंपनी असं व्हिज्युअलाइज होतं, म्हणजे एक नाटकाची संस्था वगैरे असते किंवा नाटकाची एक येणारी काही तरुण मंडळी असतात, कॉलेज असतं. व्हॉट इज थिएटर इंडिया कंपनी? व्हॉट यू आय मीन वाय थिएटर इंडिया कंपनी इज द नेम? सी थिएटर इंडिया कंपनी ही जसं नावात आहे तशीच ती कंपनी आहे. वी वी टेम्प टू कॉल इट थिएटर इंडिया कंपनी, कारण आम्हाला ते कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये चालणारं प्रोडक्शन हाऊस किंवा प्रोडक्शन कंपनी म्हणूनच वर्क करायचं आहे. म्हणजे पुण्यात, मुंबईत, महाराष्ट्रात किंवा देशभरात वेगवेगळ्या नाटक संस्था असतील, त्या त्यांचं काम करत असतील, त्याच्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांच्या आयडियोलॉजीबद्दल पण प्रॉब्लेम नाही आहे. पण आम्हाला कुठलीही संस्था किंवा नाट्य चळवळ किंवा मुवमेंट वगैरे असं काही म्हणून घ्यायचं नाही. इट्स अ प्रॉपर कंपनी, इट्स अ प्रोफेशनल बिझनेस. कारण इथे असलेल्या प्रत्येक माणसाला हेच वाटतं की आपण जे प्रॉडक्ट्स तयार करतोय ते कमर्शियल आहेत, ते लोकांना कमर्शियली एंटरटेन करणारे आहेत, फॅमिली प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचं छान असं भरघोस असं तिकीट लावून ते नाटक प्रयोग असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल ते बघायला येतात. आणि हा प्रॉपर बिझनेस आहे. त्यामुळे आम्हाला त्याला मनापासून अजिबातच आवडत नाही त्याला कोणी संस्था म्हणलं तर. त्यामुळे असा त्रास होतो. आम्ही आता काय होतं की गव्हर्नमेंटच्या काही थिएटर्सच्या जेव्हा तारखा घ्यायच्या असतात तर तिथे दुर्दैवानी संस्था म्हणून रजिस्टर करायला लागतात, जे आम्ही केलेलं आहे. पण आम्हाला त्याचं मनावर दगड ठेवून वगैरे आम्हाला ते करावं लागलं की संस्था नका म्हणू, आम्ही कंपनी आहोत, आम्ही कॉर्पोरेट कंपनी. आणि आमचे विचारही तसेच आहेत, आम्ही त्याच पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींकडे बघतोय. सो नाव थिएटर इंडिया कंपनी असं ठेवलंय. पण मग हा प्रोफेशनल अप्रोच किंवा ह्या प्रोफेशनल अप्रोच कडे जावं हे कुठून तरी आलं असेल ना रे क्षितिज? त्याच्यात छोटीशी एक गोष्ट आहे. मी कॉलेजमध्ये असताना अगदी ह्याच विचारसरणीत असतो की एक प्रायोगिक नाटक असतं, एक व्यावसायिक नाटक असतं. माझ्या दृष्टीने ना दोन्ही नाटकांचं तिकीट काढूनच प्रेक्षक येतो. त्यामुळे त्याच्यात वेगळं प्रायोगिक आणि वेगळं व्यावसायिक असं करण्यात काही अर्थ नाही. आणि एक त्याच्यात ऍडिशनल एक गोष्ट, दोन्हीचा प्रयोगच असतो. करेक्ट. व्यावसायिक नाटक असलं तरी आणि प्रायोगिक नाटक असलं तरी तो प्रयोगच आपण म्हणतो ना. आजचा अगदी प्रयोग. करेक्ट, अगदी करेक्ट. आणि काय झालं, फॉर्च्युनेटली मी कॉलेजमध्ये असताना मला अपॉर्च्युनिटी मिळाली काही प्रोफेशनल लोकांबरोबर काम करायची. आणि प्रस्थापित मोठे लोक होते ते, ज्याच्यामध्ये विक्रम गोखले असतील, श्रीरंग गोडबोले असतील, रवी जाधव असेल, आणि असे बरेच मंडळी आहेत की ज्यांच्याबरोबर मी काम करू शकलो. स्वप्नील जोशी आहे, बरेचसे मित्रमंडळी आहेत आता जे मी ज्यांच्याबरोबर बऱ्याच काळ काम करतोय. आणि द वे दे डील विथ धिस इंडस्ट्री किंवा एखाद्या प्रॉडक्टकडे ते ज्या पद्धतीने बघतात ना, तो दृष्टिकोन हळूहळू मी आत्मसात करत गेलो. मग तो नाटक असू दे, सिरियल असू दे, किंवा आता OTT प्लॅटफॉर्मवरचे एपिसोडिक सिरीज असू देत, नाही तर सिनेमा असू दे, ऑल टुगेदर ह्या सगळ्याकडे बघण्याचा कम्प्लीट अप्रोच हा कमर्शियल आहे. आणि माझ्या मते तसंच असलं पाहिजे. म्हणजे मला दरवेळेस असं वाटतं की अगदी प्रायोगिक नावानी काम करणाऱ्या मंडळींनी सुद्धा असा प्रयत्न केलाच पाहिजे की बाबा मी 200च्या कॅपॅसिटीच्या थिएटरमध्ये माझ्या नाटकाचा प्रयोग करतोय ना, तर तिथे 200 लोक कशी आली पाहिजेत. बरोबर. म्हणजे 40 आणि 50 लोक येऊन लोक खुश, हा आमच्या प्रयोगाला 50 लोक. तर मला असं वाटतं की कुठेतरी भलावण होते, म्हणजे कुठेतरी चुकतंय. ह्यातनं आपण व्यावसायिकतेकडे कधी जाणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि जगभर जे नाटक म्हणून ज्या नाटक संकल्पनेमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या समांतर लेवललाच चालू आहेत की, म्हणजे त्याचे विषय प्रायोगिक किंवा विषयाच्या दृष्टिकोनातून त्यातनं काहीतरी नाविन्य मांडण्याचा प्रयत्न करत असतील लोक, पण त्याचं अर्थकारण मात्र व्यावसायिक दृष्टिकोनानेच चालू आहे. तेच ना, समांतर या शब्दाचीच फोड केली तर ते समपण आहे. मग त्याच्यात अंतर कशाला करायचं? ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आर्थिक गणित नाही साधलं तर ते चालू कसं राहणार? एक्झॅक्टली. तो Correct. एक भाग आहे ना, ते चालूही ठेवायचंय ना आपल्याला. म्हणजे एखादं नाटक आज मी केलं आणि 100व्या प्रयोगाला ते नाटक बदललेलं असतं, कुठलंही असो. मी त्या 100व्या प्रोसेसची एव्होल्युशनची ती सगळी ती जी प्रोसेस आहे, मी बघणारच कशी?
करेक्ट जर मी ते टिकवूच नाही शकलो 100 प्रयोग. तर अगदी ते खरंय. महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं कमर्शियल. आणि प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे शोध लावण्यासारखंच आहे ना. अगदी, म्हणजे अगदी. एखाद्या सायंटिस्टने एखादा रिसर्च करून शोध लावला, तर तो तिथे थांबत नाही. त्याच्या पुढे जाऊन कोणीतरी एक नवीन शोध लावतो. म्हणजे ती प्रोसेस कंटिन्युअस आहे. सो तसंच नाटकात आहे. आज मी नाटकात सादर केलेला एखादा प्रवेश मी उद्या जसा तसा करू शकेनच असं काही नाही ना. त्यात नाविन्य असतं. म्हणजे आजकाल लोकांना सुद्धा ते आवडायला लागलंय, लाईव्ह एक्सपिरियन्स. त्यामुळे अजून एक थोडीशी ऊर्जित अवस्था आली असं पण म्हणता येईल. अगदी खरं. आणि त्या ऊर्जितत्वाला अजून खतपाणी म्हणजे इंडियन ब्रॉडवे स्टाईल. करेक्ट. अगदी अगदी. हो. म्हणजे त्या केवढं केवढं खरंच नाविन्य या कॉन्सेप्ट मध्ये. म्हणजे बिलीव्ह मी इंग्लंडला गेलो होतो तेव्हा मी बघितलंय हे सगळं. डिस्नेची नाटकं, रॉयल थिएटर्सची नाटकं, राईट, ती येतात आपल्याकडे मुंबईला, बेंगलोरला नाटकं होतात. पण 25,000 रुपये तिकीट असतं आणि बोंबल्याला मुंबईला आणि बेंगलोरला जायला कोणाकडे वेळ येते, राईट. सो सो मग ब्रॉडवे इंडियन स्टाईल मध्ये करण्याचं कमी कसं कसं होतं हे प्रयोजन काय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की इथे थोडं क्लॅरिफाय केलं पाहिजे की जे तू आता कोट केलंस की 20 आणि 25,000 रुपये तिकीट जे असतं. एक साधा प्रश्न मी तुला उलटा विचारतो की तू म्हणालास की मी युकेला असे प्रयोग बघितले. आता तू जेव्हा युकेला गेला होतास तेव्हा तुझ्या फ्लाईटचं तिकीट काय होतं? हा म्हणजे अराउंड 60,000. सो आता जर एखाद्या नाटकाचा किंवा एखाद्या शोचा 50 लोकांचा क्रू आला आणि ते सगळं टेक्निक्स त्यांच्याकडनं इथं घेऊन आले आणि इथे जर प्रयोग करायचा असेल तर साहजिकच त्याचा तिकीट साईज तो असणार ना. बरोबर ना. म्हणजे परत अगेन तोच आहे ना मुद्दा. हे तिकीट साईज ठरवतो कोण? माझं नाटक 500 रुपयाचं तिकिटाचं आहे हे ठरवणारा मीच असतो ना, निर्माता म्हणून. बरोबर ना. आता त्याला त्या सगळ्या ट्रेंडमध्ये किंवा चालू असलेल्या निकषांमध्ये बसवायचं म्हणून ते सातत्याने तसंच आपण कॅरी फॉरवर्ड करतो. बरोबर. आता ब्रॉडवे या विषयावर जर यायचं झालं तर तू जसं म्हणालास की हे नाविन्य वाटतं, तर मग माझ्या दृष्टीने ते नाविन्य नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय नाट्यशास्त्र जे आहे तेच संगीत, नृत्य आणि नाट्य ह्यांनी बनलेलं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याकडच्या रामलीला असतील किंवा आपल्याकडची कुठलीही नाटकं असतील ना, तर खूप पूर्वी त्याच्यामध्ये हे सगळे फॉर्म होतेच. बरोबर. काळानुसार काय झालं की प्रत्येकाने आपला आपला एक पॉइंट ऑफ व्ह्यू पकडला. सो गाण्याचे शो व्हायला लागले, डान्सचे शो व्हायला लागले आणि नाटकं व्हायला लागली. बरोबर. अगदी तमाशा सुद्धा. Correct. Exactly. दशावतार घेतले. Exactly. खेळे असतात. एक्झॅक्टली. किंवा रामलीला तू जर उत्तर भारतात जाऊन बघितलीस तर सगळं जे काही तू डिझनी मध्ये आज बघतोयस की जटायू आला किंवा हनुमान लंका जाळली, हे वेगवेगळ्या लेवलला ऑलरेडी ते करतच होते. एक्झॅक्टली. आणि सगळं रत्न वगैरे येतो हनुमान. और ये पूर्व भारत में भी है, जात्रा के नाम से जात्रा बंगाल में होती है. दक्षिण भारत में है कूट के नाम से, फॉर एग्जाम्पल. the Broadway is not something which the West invented. ऍब्सोल्युटली करेक्ट. I think everybody had their own Broadways. Every part of the world, there is something like this in Japan. There is something like this in even the not so well-known Eastern cultures also. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे तिथे Correct. सुद्धा. सो Right. इंडोनेशियन्स सेलिब्रेट वन आर्ट त्याचं नाव आहे कचाक, Okay. राईट. सो त्याच्यामध्ये सगळं ते रामाची कथा आहे आणि ब्युटिफुली करतात. आणि इट इज ऑल्सो ब्रॉडवे, राईट. आता Indian Broadway is basically kind of connecting all these elements and bringing a story on the stage, right? करेक्ट. Broadway तसाच तो आहे. ऍब्सोल्युटली. काय आहे की सध्या काय झालंय की OTTचा जमाना आल्यापासून आहे ना, सिनेमाकडे जरा लोक कमी वळत आहेत. Correct. कारण काय झालंय की प्रत्येकाच्या हातात मोबाईलवर सिनेमा अवेलेबल झालाय आणि अतिशय इंडिव्हिज्युअल माध्यम झालंय ते. बरोबर. अगदी. आता काय झालंय की तो जो एक फॅमिलीनी जाऊन सिनेमा बघायचा हा जो हे जे कल्चर होता ना, ते कुठेतरी ब्रेक झालंय. मग जेव्हा फॅमिलीनी असा काहीतरी एक्सपिरियन्स घ्यायची वेळ येते ना, तर ते येतं थिएटर. आणि माझ्या दृष्टीने आपण ज्याला इंडियन ब्रॉडवे म्हणतोय ना, ते हेच आहे की माझ्या कथेमधल्या सगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे आयाम जे आहेत कथेमधले, ते वेगवेगळ्या
पद्धतीतनं किंवा माध्यमातनं म्हणजे ते संगीत असेल, नृत्य असेल किंवा पेंटिंग असेल, स्कल्पचर असेल, या माध्यमातनं एकाच स्टेजवर कशा मांडता येतील आणि त्याचा एक पूर्ण असा समागम कसा बनेल, हा माझ्या दृष्टीने इंटरेस्टिंग विषय होता. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीकडे वळलो. अजून एक हा बोल. तो बोल. जो बात है कि ऑडियंस के लिए, जो अभी क्षितिज कह रहे थे ना कि वो एक काफी पर्सनल सा मीडियम हो गया है, ऑडियंस के लिए ऐसा थिएटर जो है वो बहुत ही मुकम्मल एक कॉन्ज्यूमेट एक्सपीरियंस होता है, क्योंकि वहां पे वो गाने भी सुन रहे हैं, कहानी भी देख रहे हैं, कहीं कहीं शायरी भी सुन रहे हैं, नाच भी देख रहे हैं, डांस भी देख रहे हैं, तो इट्स अ वेरी कंप्लीट एक्सपीरियंस। और ऐसे एक्सपीरियंस को ना देखने के लिए लोग तैयार रहते हैं एंड दे डोंट माइंड पेइंग। Absolutely. मला और फक्त- इसमें एक और बात ये होती है ना, बिल्कुल जिसको जो पसंद है वो लेके जाता है। हाँ, है ना? ये बहुत बिल्कुल सही। हाँ, काय गाणी होती है। किसी को कोई और आर्ट फॉर्म जो हमारे नाटक में है वो पसंद है, वो सोचते जाते हैं कि अरे बहुत अच्छा था, बाकियों को भी बताना चाहिए, कुछ अलग है। थोडासा ना एक सेन्स ऑफ क्लॉस्ट्रोफोबिया पण आहे. हम्म. आपण म्हणतो की पर्सनल इथे बघायला लागलोय मी सिनेमा करेक्ट करेक्ट. जो की डिझाईन केला होता त्याच्यासाठी हम्म. आणि डिझाईन केला होता एका कम्युनल वॉचिंग साठी. हे मी माझे फॅमिली इतर फॅमिलीज सो इट वॉज अ कम्युनल थिंग. हम्म. पण कम्युनिटी होतो तेव्हा आपण सगळा तो अनुभव एकत्र. आता ते एकदम इथे अगदी इथपर्यंत आलं. तो इट्स क्रिएटिंग अ सर्टन सेन्स ऑफ क्लोजनेस. म्हणजे आपण आपण किंवा आपल्या आधीच्या पिढीने ते सगळे त्याचं हे बघितलेत ना, प्रवास बघितलाय. करेक्ट ब्लॅक अँड व्हाईट पासनं ते इस्टमन कलर असेल, इस्टमन हो. कलर वरनं ते डिजिटलला गेलं, डिजिटल नंतर त्याचं अजून बरंच काही ब्लैक एंड व्हाइट के पहले रेडियो। करेक्ट. आणि आता ते 3D पर्यंत आलं की आपण ग्लासेस लावून 3D सिनेमा बघतो. आता मला सांग की ते सगळं एकवटून एका छोट्याशा 8-10 इंचाच्या विंडो मध्ये दाखवायचं हो. तर त्याचा काय एक्सपिरियन्स येणार. मग तो एक्सपिरियन्स थिएटर मध्ये जर मिळाला तर त्याचा आनंद अजून जास्त येतो. करेक्ट. ह्याच नोटवरती स्टॅनिस्लॉव्स्कीचा एक कोट आहे आणि अप्रतिम कोट आहे, राईट. द थिएटर इन्फेक्ट्स द ऑडियन्स विथ इट्स नोबल एस्थसी. सो इट इज लाईक इन्फेक्शन इन द ऑडियन्सेस, राईट. आणि ते इन्फेक्शन ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगताय ना त्याबद्दल मला खूप रिलेटेबल वाटलं आता या क्षणाला ते कोट पर्टिक्युलरली की ते असं भिनत जातं ना नाटक असं. हो. आणि ते भिनत जाण्याकरता त्याला मे बी त्या स्टाईलला काही नाव असावं. त्याला संगीत नाटक असावं, रामलीला असावं, त्याला कचाक असावं, व्हॉट एव्हर इट कुड बी, राईट. पण मला मात्र तुमच्या सांगण्यावरनं हे मात्र नक्की कळालंय जिन्झीस साठी फॉर दॅट मॅटर ब्रॉडवे इज नथिंग गेटिंग बॅक टू अवर रूट्स, Absolutely. राईट. सो जेन्झीस जे ऐकतात आपल्याला त्यांना एक मी कान टोचलेला आहे. थिएटर इंडियाची टॅगलाईन आहे, हा, ब्रिंगिंग इंडियन ब्रॉडवे टू लाईफ. Yes. क्या बात आहे. नाईस. सो ह्याच अनुषंगाने थोडंसं पुढे जातो ते म्हणजे मग नूर मंजिल गोष्ट कशी किंवा नूर मंजिल ब्रॉडवे मध्ये कशी किंवा हाऊ वॉज द प्रोसेस. येतो माणूस. उत्तर सांगणारा माणूस मी आहे. सो एक आहे की माझं जे ट्रेनिंग आहे ते सिनेमा स्क्रीन प्ले रायटिंग. हो, तुम्ही FTI पासून. हा. यस. सो त्या ह्याचं आहे. 2 भाग आहेत तुझ्या उत्तराचे. एक भाग असा की ती गोष्ट कशी मांडायची आणि गोष्ट आली कुठून. सो दोघांचं आमचं असं मत होतं की एक रिलेशनशिप्स आणि 2 टाईपच्या रिलेशनशिप्स, एक परिपक्व आणि एक नवीन किंवा होऊ घातलेली. ह्या दोघांचे काहीतरी करून बघूया का. पहिले इथून सुरू झालं आणि मग हळूहळू आमचं एक म्हणणं तयार होत गेलं त्याच्याबद्दल की नक्की म्हणायचंय काय. आणि मग ते मांडताना असं झालं की मांडताना आपल्याला जे येतं तिथे आम्ही सुरू केलं की सिनेमा मध्ये कशी आपण स्टोरी लिहितो, इंटरकट्स असतात, करेक्ट. मॉन्टाजेस असतात. सो देन ते करता करता असं लक्षात आलं की दिस इज आयडियली सुटेड फॉर दिस स्टाईल, दिस ब्रॉडवे स्टाईल विच वी वर ट्राईंग टू वर्क ॲट. तेव्हा त्याच्यामुळे मग एकीकडे ही गोष्ट तयार झाली. इट इज अबाउट रिलेशनशिप्स अँड इट इज अबाउट दिस अप्रोच कि किस तरह का रिश्ता मुकम्मल रिश्ता समझा जाए. ये सवाल है ना, ये इसका कोई एक जवाब तो है नहीं. बराबर. तो ये सवाल हम दोनों अब आप हम दोनों को ही देख लें, हम दोनों में भी मैं नहीं कहूंगी जनरेशन का फर्क है लेकिन फर्क था हम दोनों के उसको अप्रोच करने का. फिर वहां से वो कहानी बनी और फिर उसका अप्रोच बना कि हम किस तरह इसको प्रेजेंट करेंगे, कौन सी चीजें गानों में जाएंगी, गाने किस तरह इस्तेमाल होंगे कहानी को आगे बढ़ाने के लिए, गानों के दौरान क्या होगा, म्यूजिक किस तरह का होगा. असं करत करत फिर नूर मंजिल अच्छा इसमें शुरुआत से ही
कुछ ऐसी जगहें थी जो आपको डांस के लोग आएंगे तो वो बेहतर बताएंगे कि कुछ ऐसी जगह थी जहाँ ऐसे एकदम से उन्होंने भी उंगली रखी यहाँ डांस होना चाहिए, ये हम डांस के जरिए से समझाएंगे, यहाँ एक कविता होनी चाहिए, यहाँ ये तो वो जैसे जैसे वो कहानी हम लिखते गए और आगे आगे बढ़ती गई, हमें वो चीजें दिखने लगी कि ये वाला हिस्सा है ना बोलेंगे नहीं, ये पेंटिंग के जरिए पीछे होता रहेगा और ये वहां जा करके खत्म होगा जहाँ, तो जैसे भी किसी और कहाणी का सफर होता आहे. आणि नाटकाचं एक सुंदर नाटकाची एक फार महत्वाची आणि सुंदर गोष्ट असते तालीम. राईट. तालीम वो शब्द ही इतना सुंदर है. तालीम है उसका मतलब एव्हर सिन्स आय वॉज अ चाइल्ड आणि मी पहिल्यांदा ऐकल्यापासून एव्हरी टाइम आय से इट ऑल्सो इट इज इक्वली थ्रिलिंग कि ती तालीम है वो तालीम मतलब क्या, इट्स एन एजुकेशन, इट्स अ ट्रेनिंग, ऍब्सोल्युटली राइट. वो शब्द ही कितना खूबसूरत है इट्स अ कंटिन्यूअस प्रोसेस. हाँ, कि Exactly. मैं हाँ. जितनी बार आऊं हम्म. उतनी बार कुछ ना कुछ उसमें मुझे हासिल होने वाला है. कभी डायरेक्टर साहब के माध्यम से, कभी जो मेरे को एक्टर्स होंगे या मेरे जो दूसरे लोग, कभी किसी के सवाल से, तो वो इस तरह से वो फिर पुख्ता होता चला गया कि हाँ ये कहना है, ये नहीं कहना है. करेक्ट. और उसमें फिर नाटक मुझे लगता है जैसे स्क्रीन प्ले में भी होता है, लेकिन नाटक और ज्यादा खूबसूरत इसलिए होता है कि उसमें इतने सारे लोगों का पूरा पूरा ठोस योगदान होता है. करेक्ट. मैं नहीं कह सकती हूँ मैंने लिखा है, वो नहीं कह सकते हैं कि ये मेरा, ये हमारा है पूरा सब नाइस कुछ. नाइस. तो इसी तरह से हमने Correct. लिखा है सबने. आणि हमारा है असं म्हणताना की किती कॉमन इमेजेस जपतो आपण हम्म, आपल्या आपल्या आयुष्यासाठी असतील किंवा इतरांच्या आयुष्यातल्या बघितलेल्या असतील हम्म, आणि जनरली लोकांना आहे ना त्या इमेजेस किंवा त्या मुमेंट्स स्टेजवर सेलिब्रेट होताना बघायला आवडतं. सही. राईट. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. ऍब्सोल्युटली बँग ऑन आहे. कारण त्या पर्टिक्युलर मोमेंट्स मी माझ्या पद्धतीनं जगलेलो असतो आणि मला एक पर्स्पेक्टिव्ह बघायला आवडतो जो जो एका लेखकाचा किंवा दिग्दर्शकाचा असतो. राईट. आणि दॅट मेक्स दॅट्स मेक दिस कलाकृती म्हणू, नाटक म्हणू, सेलिब्रेटिव्ह फॉर माय प्रयोग म्हणायचं त्याला. प्रयोग. करेक्ट. सो इसमें एक और बात मुझे कहनी है कि अभी हमने ब्रॉडवे की बात की, अभी नूर मंजिल की बात की. ब्रॉडवे के लिए भी क्या, ये एक बहुत बड़ी फिल्म के लिए भी ये बहुत आसान हो जाता है फॉर इट टू बिकम मियरली अ स्पेक्टिकल, कि हम देख रहे हैं, बिल्कुल. अरे वाह क्या दिख रहा है हमें, क्या एंगल है, क्या शॉट है, क्या लॉन्ग शॉट है. तो उससे कई बार ये होता है कि जो और चीजें हैं उसकी, the other dimensions of that product, they sort of tend to take a back seat. We think too much about making it a spectacle. जी. बट यहाँ पे वो एक बैलेंस है कि ये स्पेक्टिकल उस हद तक ही है जिस हद तक उसे होना है, पर इसकी कहानी फिर भी उसके ऊपर उभर के आती है. सो पीपल आर टेकिंग अ स्टोरी बैक होम. इट इज मेकिंग पीपल थिंक. It is making people question how they have perceived relationships in their life. Right. तो अंग्रेजी में कहावत है ना कि the whole is greater than the sum of its parts. राईट. So हम सब कुछ ना कुछ कर रहे हैं, कुछ ना कुछ दे रहे हैं. कहीं एक डांस है, कहीं शायरी है, कहीं गाने हैं. उनको इंडिविजुअली देखें तो अपने आप में अच्छे हैं, मुकम्मल हैं, बट वो जब साथ में आते हैं तो- उतना ही आते हैं जितना उन्हें आना चाहिए. करेक्ट. नॉट मोर और नॉट लेस. इट्स नॉट इजी टू गेट दैट बैलेंस. अगर बिरयानी पकानी है तो हर किसी मसाले का स्वाद तो वैसे ही होना चाहिए. राइट. नहीं तो नमक ज्यादा हो गया तो नहीं खाई जा सकती. नहीं. हर मसाले की उतनी अहमियत भी होती है. अहमियत आप भी एक होती है. चीज कम करके उसको बिरयानी को परफेक्ट नहीं बना सकते. तो ये सारा बिरयानी का एग्जाम्पल नहीं, ये सारा कुछ सुन के आपको जरूर महसूस हुआ होगा कि हमें टिकट निकालना होगा जल्दी से जल्दी और जाना होगा नेक्स्ट शो के लिए. So that was our segment number 1. Thank you so much. Great. So welcome to segment 2, the first act. Right. So it's a first act. Okay. So शुरुआत से शुरू करते हैं. राइट. तो प्रोसेस, नाटक का प्रोसेस बहुत इंटरेस्टिंग होता है क्या वैदेही जी. राइट. सो कहानी आती है, उसके बाद किरदार सजाए जाते हैं, उसके बाद डायलॉग्स येतात, त्याच्यानंतर प्रॅक्टिस चालू होते, ऍक्टर्स वरती रिस्पॉन्सिबिलिटी आणि डिश. So on this particular point, Kalyan as an actor, right? How was this process? आणि कशी वाटली तुला म्हणजे स्वतः इव्हॉल्व्ह होताना किंवा या प्रोसेसमध्ये ऍक्टर म्हणून पार्ट घेताना हाऊ वॉज युअर फिलिंग? सो मैं अपने बारे में कहने से पहले
थिएटर इंडिया कंपनी के बारे में एक बात कहूँगा. आई थिंक it's a beautiful problem that Theatre India company has, which is that it's a problem of plenty. हमारी कंपनी में ऐसा कोई भी शख्स नहीं है जो 2 या 3 चीज़ों से कम चीज़ें कर सकता है. मतलब जो गाने गाता है वो एक्टिंग भी करता है, जो लिख सकता है वो गाने भी गा सकता है, जो आर्ट डायरेक्शन करता है वो एक्टिंग भी कर लेता है. सो होता यह है कि वी आर ऑल इन अ वे टी शेप्ड पीपल, सो देयर आर मल्टीपल स्किल्स दैट वी हैव एंड देयर इज वन स्किल वेयर वी गो रियली डीप, राइट? तो उसको क्या किया जाता है, कई बार उसको टी शेप से पाई शेप्ड पीपल बनाया जाएगा. तो चलो आप 2 स्किल में जरा डीप जाओ. तो वहीं मेरी शुरुआत हुई एज एन एक्टर कि मैं तो डिक्शन कोच था. मैं तलफ़ुज़ उस्ताद तलफ़ुज़ ये कहना मैं ज़्यादा पसंद करता हूँ, इसलिए ज़रा वज़न. तो मैं वो करने की कोशिश कर रहा था और फिर अचानक आए और कहा कि यार अंग्रेजी में कहावत है, यू शुड बी एबल टू प्रैक्टिस व्हाट यू प्रीच. तो ज़रा करके भी दिखाओ कैसे करते हैं स्टेज पर. तो मैंने कहा ठीक है, कोशिश करते हैं. वो आग में से गुजरने वाला काम है ये, बस तप के बाहर निकलने वाला काम है. द प्रोसेस इज यू आर वेरी कॉन्फिडेंट एज अ पर्सन, एज अ डिक्शन कोच, या एज अ पर्सन हु नोज ही विल नॉट गेट हिज शीन काफ रॉन्ग. जैसे उर्दू में कहते हैं इनके शीन काफ दुरुस्त हैं, तो वो गलत नहीं होंगे मेरे, पर मैं क्या वो सही जगह जहाँ पे इन्फ्लेक्ट करना है वो वही सही वैसा कर रहा हूँ, मुझे जिस तरह से इमोट करना है मैं वैसा कर रहा हूँ. तलफ़ुज़ और लहजा एक बात है, पर उसको किस तरह से कहा जा रहा है वो बिल्कुल एक अलग बात है, राइट? तो उसमें काम करना पड़ा. और ये अच्छी बात थी कि वॉइस एक्टिंग कर रहे थे, तो जो बॉडी लैंग्वेज पे काम है वो इतना नहीं करना पड़ रहा था हमें. सो इट वाज मोर अबाउट हाउ वी आर मॉड्यूलेटिंग द वॉइस एंड सो ऑन. बहुत ही एनरिचिंग प्रोसेस रहा. सो शुरुआत तो होती है, थोड़ी हम अनश्योर होते हैं, थोड़ा डाउट होता है, फिर कहीं से एक छोटा सा एक विंडो खुलता है और आप एक्सप्लोर करना चाहते हैं कि चलो आगे बढ़ के देखते हैं क्या होगा इसका. और फिर धीरे धीरे आप कमिट करने लगते हो कि हाँ ये, और ऐसा है ना कि और ये जर्नी खत्म नहीं हुई है अभी. ये बहुत ज़रूरी बात है, क्योंकि ये दौर ही ऐसा है वेयर इट्स ऑलमोस्ट वेरी डिफिकल्ट टू से बिटवीन मीडियोक्रिटी एंड एक्सेलेंस. कई चीज़ें जो इतनी उम्दा नहीं होती, इतनी अव्वल दर्जे की नहीं होती, आजकल बहुत आसानी से उन्हें तारीफ़ें मिल जाती हैं. इंस्टेंट ग्रेटिफिकेशन मिल जाता है. मैंने कुछ अपलोड कर दिया, मुझे 1000 लाइक आ गए, मुझे लगता है कि मैंने बहुत अच्छा काम किया. और ये बहुत ज़रूरी है हमें कि इट्स अ वेरी थिन लाइन बिटवीन बीइंग ओवर कॉन्फिडेंट एंड बीइंग डाउटफुल. यू जस्ट नीड टू हैव द राइट अमाउंट ऑफ दैट सिक्योरिटी कि हाँ हम जो कर रहे हैं वो सही कर रहे हैं. तो ये जो द परस्यूट ऑफ एक्सीलेंस जो है, इसको जारी रखना है, इसको बरकरार रखना है, सो दैट ऐसा लगे कि हाँ मतलब और आगे बढ़ना है और काम करने हैं. अभी कानपुर तक ही आए हैं, दिल्ली दूर है जरा, राइट. वैसी एक फीलिंग हमेशा रहनी चाहिए. इससे ग्रोथ भी होगा सबका. सो दैट इज माय जनरल अप्रोच. सो जो आपने कहा ना कल्याण जी, ये एक्सेलेंस के मतलब वो खोज में निकला हुआ इंसान, अगेन स्तानिस्लावस्की यहाँ पे भी थोड़ा सा मतलब याद तो आती है चीजें. सो वो कहते हैं ना कि जो आप कर रहे हो, मतलब द इंग्लिश स्टेटमेंट ऑफ दिस इज लव आर्ट इन योरसेल्फ, नॉट योरसेल्फ इन आर्ट. राइट. सो प्रेरणा, what is your take in this? I mean, how was the process for yourself? प्रोसेस बहुत ज़्यादा एनरिचिंग था. मतलब मैं ये कहूँगी कि बहुत कुछ सीखने को मिला. सबसे पहले तो मैं बता दूं कि मैं थिएटर इंडिया कंपनी के साथ तब से जुड़ी हूँ जब ये थिएटर इंडिया कंपनी नहीं थी. राइट. ओके. अच्छा, ऐसा भी दौर था. जी, बिल्कुल. ओह गजब. हाँ. हाँ, नाइस. तो उस दौर में मैं बतौर सिंगर इस कंपनी के साथ जुड़ी थी. और जैसे कि अभी कल्याण ने कहा कि हम हर किसी में 2 से 3 विधाएं ऐसी हैं, तो मुझ में वॉइस एक्टिंग की एक विधा है. ये मुझे, मैं रेडियो पे थोड़ा सा मेरा एक्सपीरियंस था, लेकिन स्टेज पे सबके सामने आके बोलना कोई चीज़ या उसको एक्टिंग के फॉर्म में करना, वो थोड़ी सी नई चीज़ थी. बहुत मज़ा आया, पेशेंस बहुत बड़ा.
और एक गुड लिसनर होना क्या होता है वो सीखा। वो एक क्वालिटी मैं अपने आप में नहीं पाती हूँ कि सामने वाला जो बोल रहा है वो क्या बोलना चाहता है, उसको पहले ध्यान से सुनो, उसके बाद रिएक्ट करो। हाँ, तो इसके सामने बोलते वक्त बहुत ध्यान से बोलना पड़ता हाँ हाँ और है, क्योंकि आधे लोग तो सुनते नहीं है, पर ये दुगना सुनती है। एक्सपीरियंस बहुत अच्छा था। बहुत इन लोगों की तरह बातों की धनी नहीं हूँ, लेकिन ये जरूर बोल पाऊंगी सवालों की धनी है। हाँ, हाँ बातों की धनी नहीं है। आप ध्यान, आप हाँ। गौर कीजिए आप हाँ, क्या हाँ, कह रही हैं। हाँ। बातों की धनी नहीं है, पर इतने सवाल लेकर के वो आएंगी। आप उन्हें एक हाँ। काम दीजिए, क्यों, क्या, कॉन्टेक्स्ट सब आपको समझाना होगा, फिर आगे बढ़ेंगे। सवाल और शंकाओं की मतलब हाँ कि और एक तो उनको उनका ही कैरेक्टर पसंद नहीं था, हाँ, ये एक अलग ही बात थी, मतलब अलग ही किस्सा है, पर उसकी क्या वजह है? हाँ सबके सामने आज ऐसे वजह बताऊंगी तो कोई नाटक देखने आएगा नहीं। हाँ ये बात भी है। नहीं तो वजह जानने के लिए नाटक देखने आएगा। हाँ हाँ जो देखने आए मैं बता दूंगी तो मजा हाँ। किरकिरा हो जाएगा सही देखने बात में। सही बात है। और जैसा कि आप कह रहे थे कल्याण कि यहाँ पे बहुत सारे लोग हैं जो अलग अलग चीजें करते हैं। एक मोहतरमा तो यही बैठी है, प्रेरणा जी, राइट, जो वो आरजे थे, मतलब वॉइस आर्टिस्ट है, उसके बाद वो एक एक्टर है, और उसके बाद वो एक अच्छी सिंगर है, राइट, वो गाना भी गाती है आजकल नूर मंजिल के शोज में। वो पोएट भी बहुत अच्छी है। बहुत अच्छी है। और बैक स्टेज एक ऐसा काम है जो आप बिल्कुल बहुत ही कॉन्फिडेंटली उनके कंधे पे डाल सकते हैं। मेटिकुलसली बैक स्टेज भी करती हैं, तो बहुत आपको समझ इम्पोर्टेंट। में आया कि मैं सवाल क्यों पूछ रही हूँ। सवाल क्यों पूछते हो, करेक्ट। और मैं आपके साथ हूँ सवाल पूछने के मामले में। टी की बात हो गई, पाई की बात हो गई, ये त्रिशूल है। इसीलिए मेरे सवाल चुपते हैं। वाह 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 वाह। एंड और एक चीज इस पर्टिक्युलर पॉइंट के ऊपर समझ में आ रहा है की जसं कॉर्पोरेट स्ट्रक्चर मध्ये आपण अवलंबून नसतो ना कोणावर, राईट, त्या पर्टिक्युलर स्टेटमेंट नंतर मी ह्याचाही विचार करायला लागलोय की काय आपल्याकडे किंवा थिएटर इंडिया कंपनीमध्ये एकच व्यक्ती एकच काम करते हे ह्याच्यावर आपण अवलंबून नाही कंपनी म्हणून, विच इज आय मीन तुम्ही ही पण अजून एक जमेची बाब आहे ना. बिल्कुल है। सॉरी मैं प्लीज आपको प्लीज काट रही हूँ इसमें। प्लीज प्लीज उन्हीं का लगाया हुआ एक रूल है कि कोई भी नोबडी इज डिस्पेंसिबल, ठीक है, एट द सेम टाइम एवरीबडी इज डिस्पेंसिबल, ठीक है। दोनों बात उतनी ही सच मान करके सब लोग सब कुछ बैकअप बनाइए, राइट, सब लोग सब कुछ सीखिए और आगे बढ़िए। करेक्ट। तो ये हमने सबने किया है आई थिंक। और एक दो लोगों को करता हुआ देखकर सबने स्टेप अप भी किया है कि ठीक है मैं आणि- करके देखता हूँ, हाँ. मैं करके देखती हूँ। सगळ्यांना ती आवड पण असावी लागते शिकण्याची. बरोबर. नाही तर काही वेळेला काय होतं ना की एखादी गोष्ट नसते, म्हणजे आवडतच नसते, तर मग असं होतं की मी ही का करायची. फॉर्च्युनेटली आता जेवढी काही लोक आहेत या कंपनीमध्ये, त्या सगळ्यांना प्रत्येक गोष्ट करण्याची आवड आहे Correct. आणि मन लावून करतो. हम्म. ही फार महत्वाची गोष्ट आहे. राईट, ऍब्सोल्युटली. आणि मग मग मला हे दोघं बोलत असताना ते वाचनाबद्दल बोलत होते, ह्याचं अभिवाचन होतं, ह्याच्याबद्दल बोलत होते, राईट. मग तेवढंच ठीक होतं की म्हणजे पुढे हा सगळा घाट कशा करता, म्हणजे काय कारण होतं या सगळ्याचं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही चांगले मित्र असतात हम्म. की ज्यांची अशी फार मनापासून इच्छा असते की हा व्यक्ती जे काही करतोय ते अजून 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 चांगलं व्हावं. मी चांगल्याच अर्थी बोलतोय. त्यातला तू सुद्धा एक आहेस. सो नाट्य वाचन केलं आणि लोकांनी ते बघितलं, लोकांना आवडलं, आणि अशाच जवळच्या मित्रांनी सांगितलं की अरे कर ना नाटक, ह्याचं का थांबतोयस. आणि मलाही असं वाटलं की नाही, ही थांबून नाही चालणार. आणि ह्याच्यात पॉसिबिलिटी आहे, लिखाण त्या दृष्टिकोनातनं केलेलं आहे, तर मग का थांबायचं. राईट. आणि ह्या सगळ्यांची साथ होती, Correct. सगळ्यांची इच्छा पण होती नाटक करण्याची. सो आम्ही करत राहिलो. आणि दुसरं महत्वाचं काय आहे की आम्ही ह्या एका नाटकावर थांबलो नाही. हम्म. पहिली गोष्ट म्हणजे, कारण आम्हाला फार चटकन एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला कंपनी म्हणून जर ग्रो व्हायचं असेल ना, तर आपल्याकडे प्रोजेक्ट्सचा किंवा प्रॉडक्ट्सचा एक बुके असला पाहिजे, राईट. की जो वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ओकेजन्समध्ये, वेगवेगळ्या थिएटर्समध्ये, वेगवेगळ्या व्हेन्यूजवर प्रेझेंट होऊ शकेल. आणि अगेन परत ती
होत जाणारीच गोष्ट आहे. ते करू तितकं कमी जातं. आता आम्ही नाटक करतोय त्याचं. नाटक करताना सुद्धा आता प्रत्येक वेळेस वाटतं की हे एवढं तर आता होतच आहे ना, अजून 2 गोष्टी पाहिजेत यार काहीतरी यात. पण मग थांबतो की आता नको, अजून 2 प्रयोग करू, मग परत अजून 2 गोष्टी ऍड करू. सो ते कधी थांबणार नाही. ती प्रोसेस अशी म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस. ऍज अ कंपनी हॅव्हिंग दिस बुके इज व्हेरी इम्पॉर्टंट. Correct. काही प्रोडक्ट्स आमची अभिवाचन आहे, काही नाटक आहेत, नाटकं आहेत मराठी, हिंदी. मात्र ब्रॉडवेला आम्ही धरून आहोत हम्म. बऱ्यापैकी. म्हणजे काही तर फक्त हा. म्युझिकचे शो पण आहेत. हो हो. म्हणजे जिथे बऱ्याचदा असं होतं की आम्ही तसे सिट बॅक झोनला असतो हम्म. आणि बाकीचे असोसिएट आर्टिस्ट असतील आमच्या बरोबरचे, म्हणजे जसराज जोशी असेल, देवेंद्र भोमे असेल, जयदीप वैद्य असेल, ते आपले मित्रमंडळी आहेत, Correct. तर ते लीड करतात तो कार्यक्रम. आता त्याच्यातला छोटासा खारीचा वाटा म्हणजे कधी कल्याण त्याच्यामध्ये अँकरिंग करतो, कधी प्रेरणा करते. त्याचं अँकरिंगचं स्क्रिप्टिंग काय असतं. हम्म. इन ऑल एक्सपिरियन्स डेव्हलप कसा होईल प्रत्येक कार्यक्रमामध्ये, एवढाच उद्देश. उद्देश आहे. ऍब्सोल्युटली. आणि हे सगळ्याचे डिटेल्स अप टू डेट आपल्या प्रेक्षकांना इंस्टाग्राम वरती मिळत राहतील. हो. राईट. सो त्यांनी तडक जावं, हा पॉडकास्ट सध्या पॉज करावा, तडक जावं इंस्टाग्राम वरती. थिएटर इंडिया कंपनीला फॉलो करा. Yes, follow करा. ग्रेट, फॅन्टास्टिक. सो ज्याप्रमाणे तू म्हणलास ना क्षितिज की हे इव्हॉल्वमेंटची प्रोसेस आहे, राईट. सो मग हे सुरुवातीपासनं इव्हॉल्व्ह होत होत पुढे झालेला वटवृक्ष असं आपण म्हणूयात काय, किंवा ते प्रयोग होत राहणं. म्हणू शकतो. वृक्ष म्हणू नये असं मला त्याला वाटतं, कारण मग त्याची वृद्धावस्था मला दिसायला लागते. ओके. ते कायमच एक नव्या रोपट्यासारखं असावं. वा, वा. वा वा, क्या तो साईज कसा वाढतो ना आपल्याला कळत नाही. आणि ते टवटवीत आणि नवं तेव्हाच दिसतं जेव्हा ते छोटं असतं. फॅन्टास्टिक. सो ऑन दिस पर्टिक्युलर पॉइंट एकदा थॉमस एडिसनचा नोबेल जिंकल्यानंतर एक इंटरव्ह्यू झाला होता. त्याच्यामध्ये त्यांना विचारला प्रश्न, तुम्ही थकला नाहीत का हो एवढे 10 वर्ष? बापरे, 10 वर्ष, जास्त वर्ष. ते म्हणले 10 पण नाही, याच्यापेक्षा काही असतील, मला पण माहिती नाहीत, राईट, की मी याच्यावरती काम करतोय. मग तेवढं कसं अव्याज जगू शकतो एका ध्येयावरती माणूस? तर ते म्हणले की मला माझा प्रत्येक प्रयोग नाविन्य देऊन जातो काहीतरी. तेच मला वाटलं ह्या Correct. पर्टिक्युलर प्रत्येक प्रोजेक्ट मधनं काही ना काहीतरी, किंवा प्रोजेक्टच्या प्रत्येक स्टेज मध्ये काही ना काहीतरी नाविन्य मिळत असावं रे, जे नवीन रोपट्यासारखं असावं. आणि मला वाटतं काहीतरी त्यांनी 99 का काहीतरी शोध लावले ना. 999 वेळा प्रयोग केला. प्रयोग केला. आणि त्यांना असं विचारलं गेलं की बाबा रे, जर का तो फसला असता की तर मग काय तर ते म्हणले की कूल डाऊन, आजच्या जेनझी भाषेमध्ये चिल, राईट. ते म्हणले की मी सगळं लिहून ठेवलंय, त्यामुळे जो नवीन जेव्हा प्रयोग करेल ना, जो नवीन प्रयोग करेल, त्याला 999 वेळा हे करायला नाही लागणार, त्याला नवीन काहीतरी करायला लागेल. राईट. सो फार सुंदर आहे ते पूर्ण त्यांचं व्याख्यानच फार सुंदर आहे त्या दिवसाचं. आणि त्या पर्टिक्युलर नोटवरती आपण आता असं म्हणूयात की ह्या सेगमेंट 2 मधला एक टप्पा पूर्ण झालेला आहे. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूयात, जिथे आपण नूर मंजिलला अजून थोडंसं फुलवूयात. राईट. सो थँक्यू सो मच कल्याण आणि प्रेरणा. थँक्स अ लॉट. Pleasure. आणि खूप इन्साइटफुल वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्स अ लॉट. पुढच्या सेगमेंटमध्ये, याच सेगमेंट मधलं पुढच्या प्रश्नाकडे आपण 2 सेकंदात येऊयात. तोपर्यंत तुम्ही बघत राहा थोडासा आमच्या नाट्य प्रयोगातले काही प्रसंग. आपल्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे द फर्स्ट ऍक्ट, दुसऱ्या सेगमेंटच्या दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत, आणि तुमचं पण, तेजस्विनी आणि भाग्यश्री. थँक्यू. तर आमच्या 2 गायिका, राईट, थिएटर इंडिया कंपनीच्या 2 गायिका. सो श्री, पहिला प्रश्न तुला, राईट. सो काय हे म्हणजे तुझं गाणं शिकणं किंवा गाणं आणि थिएटर इंडिया कंपनी सोबत नूर मंजिल मध्ये गाणं, राईट, काय होता, म्हणजे कसा होता प्रवास हा? पहिले तर मी मुंबईची SNDT कॉलेज चर्चगेट तिथून मास्टर्स कम्प्लीट केलं. मग प्रोफेसर संगीतामध्येच? संगीतामध्ये. मग प्रोफेसर म्हणून 1 वर्ष 1.5 वर्ष काम केलं. तिथेच? ओके. पंडित जसराज स्कूल ऑफ म्युझिक फाउंडेशन इथे पण शिकवायला होते. आणि लग्नानंतर पुण्याला आले.
इथे स्वतःची म्युझिक इन्स्टिट्यूट चालू केली. हे सगळं फक्त माझ्या भोवतीच फिरत होतं आणि एक दिवस क्षितिजनी सांगितलं, की आता आपण एक नवीन प्रोडक्शन हाऊस म्हणून आपण काम सुरू करतोय आणि तिथे मी सोडून विश्वच क्रिएट झालं. राईट. आणि तेव्हापर्यंत असं होतं की स्वतः गायचं, शिकवायचं आणि दॅट्स इट. लाईक सोपं होतं ते सगळं गणित. इथे वादकांबरोबर प्रॅक्टिस करा. ऍक्टिंग काय चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय गाताय ते पण बघा. आणि तेजस्विनी ताई बरोबर बरेच सगळे वेगळे डिस्कशन्स. डिस्कशन झाले आमचे. बॅक स्टेज करायला लागलो. म्हणजे आधीच्या सेगमेंट मध्ये बोललं गेलं ना की आम्ही एकाच वेळेला 2-3 वेगळे फॉर्म्स करायला लागलो. तो बॅक स्टेज शिकले आणि आर्ट डिरेक्शन जे टीम आहे त्याच्यात पण ऍड झाले. सो असं असं बरंच काही एकत्र करायला म्हणजे सगळ्यांबरोबर करणं राईट. ते मी थिएटर इंडिया कंपनीमध्ये शिकले. क्या बात आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की बॅडमिंटन खेळणारा बॅडमिंटनपटू सिंगल तो सोलो प्ले ना, सोलो प्लेइंग गेम आहे. त्याला क्रिकेट खेळ सांगितल्यावर जमणार नाही ना. पण इथे मात्र सोलो आर्ट करणारी व्यक्ती जेव्हा त्याला एक संच मिळतो तसा समविचारी किंवा सिमिलर विचार करणारा, तो स्वतःला किती वेगवेगळ्या साच्यांमध्ये घालतो ना. किती इंटरेस्टिंग आहे. फॅन्टास्टिक. थँक्यू सो मच भाग्यश्री. तसंच तुला काय वाटतं तेजस्विनी, की काय एक्झॅक्टली तुझी प्रोसेस होती? किंवा समजा म्हणजे आय हॅव हर्ड की तू बॅकस्टेज मध्ये पण होतीस, राईट? म्हणजे प्रॉपर्टी देण्यापासनं प्रॉपर्टी लावण्यापासनं आणि आणि अजून एक मला तुम्ही दोघी या प्रश्नाचं उत्तर द्या बरं का. जर का मी गायक असेल फॉर एक्झाम्पल आणि मी जर का गाणं गात असेल तर मला ते म्युझिक माझ्या अरेंजर बरोबर कोऑर्डिनेट करायचंय, राईट? माझ्या ऍक्टर्स सोबत कोऑर्डिनेट, जसं तू म्हणलीस भाग्यश्री, किंवा ऍक्टर्स सोबत कोऑर्डिनेट करायचंय, डान्सर्स सोबत कोऑर्डिनेट करायचंय आणि समोर बसलेला क्षितिज कुलकर्णी पीठामध्ये मला दिसत असतो, समोर बसलेला असतो, त्यासमोर त्याचे डोळे असे असे वगैरे चाललेलं असतं. व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? काय वाटतंय? सुरुवातीला तशी खूप भीती वाटायची की बाबा काय चुकतंय का, जाऊ दे. काही लोक की बाबा आपलं काही चुकतंय का, किंवा आपण बरोबर गातोय का, किंवा आपला असं स्टेज प्रेझेन्स चांगला आहे का. पण हळूहळू सगळ्या माणसांच्या स्वभावाची सवय होत गेली आणि मग ती प्रोसेस थोडी इझी होत गेली असं मला वाटतं. आणि स्टेजवर गाणं आणि नाटकात गाण्याचं डिफरंट प्रोसेस. करेक्ट. तुम्हाला तर 10-12 वर्ष तुम्ही सोलो गाणं म्हणून गाता. हा, म्हणजे फक्त आपण आपलं गाणं, हो. आपण म्युझिशियन्स बास. पण इथे बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं. डान्सर्स असतात समोर, तर आपल्याला त्यांच्यात पण थोडं कलांनी घ्यायला लागतं. आपली लय फास्ट झाली का, त्यांची स्लो झाली का, थोडंसं ते बघायला लागतं. कधी कधी डायलॉग असतात गाण्यामध्ये, मग ती लय आपली परत पकडायला पण कधी कधी मागे पुढे झालं तर पटकन तिथे ऍडजस्ट करता आलं पाहिजे. सो हा थोडासा बाकीच्या गोष्टींचा अवेअरनेस पण थोडा वाढला. म्हणजे नाहीतर फक्त आपलं गाणं एक गाणं असंच थोडं होतं. मला माहितीये की मला या पॉडकास्टमध्ये विनोद करायची संधी नाही किंवा लोकांची इच्छा नाही, पण मला एक विनोद सुचलाय, मला करू द्या. म्हणजे कसं गाण्याच्या अनुषंगाने 10 तिरकिटं असतात, तर तुम्ही 13 तिरपिटं झाल. हो की नाही? सो चला पुढे लागलीच पुढे जाऊयात आपण. हा, तर एक गोष्ट फक्त ऍड करू देत. एक त्या करतील, एक मी करीन. या दोघींना एक पेंटिंग करणं ह्याचा जो एक छंद लागलाय. मी आता पुढे तुझा प्रश्न राखीकडे येईलच, तर ती आर्ट डिरेक्टर म्हणून काय बोलेलच. पण कुठलंही नाटक असो किंवा कुठलंही प्रॉडक्ट असो, त्याच्या फ्रेम्स आल्या, आम्हाला रंगवायचं म्हणून ह्या ज्या काय ब्रश घेऊन त्याच्यात रमलेल्या असतात. काय माहिती, गाणं राहतं बाजूला, नाही तिथेच तानपुरा लावून हा. तिथेच practice पण चालू आहे, पेंटिंग पण चालू आहे. दोघींची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की त्यांना सवयच नव्हती की स्क्रिप्ट, आम्ही बाकी जसं कल्याण प्रेरणा आहेत किंवा एक स्क्रिप्ट असतं, ह्याची सवय नसते ना, कारण त्यांना नुसतं गाणं म्हणायचं. पण त्यांनी दोघींनी ते वाचून, इनफॅक्ट सगळ्याच आपल्या सिंगर्सनी ते वाचून काय मग हे का वगैरे हे सगळं करायला
दे वर सो रिसेप्टिव्ह की ते खूप सहज त्यांनी घेतलं म्हणजे अंगीकृत केलं की हा अच्छा हे असं आहे म्हणून असं आहे. किंवा जसं मगाशी ती म्हणाली की एखादा अंतरा मला डायलॉगच येत, अरे पण गाण्याची माझी पडली ना सगळी पेस, आता काय करायचं. इव्हन माझा मूडही चेंज होतो कारण मी तो सीन मी पण बघतोय. सो दॅट वॉज आय थिंक व्हेरी कमेंडेबल. त्यांनी ते खूप Correct. लवकर दे अडॅप्टेड रिअली वेल. करेक्ट. म्हणजे ती इन्व्हॉल्वमेंटच फार महत्वाची ठरते ना. म्हणजे तुमचा एक स्किल सेट असतो, पण इतर स्किल्ड लोक जे वेगळं काहीतरी काम करतायत त्यांच्याबरोबर आपलं असलेलं स्किल समरस करून ते एकत्रित मांडणं हीच इंटरेस्टिंग गोष्ट. तर मगाशी सेटचा विषय चालला होता जिथे आपण बोलत होतो रंगोटी, राईट. तर इथेच काय आपण आमंत्रित करूयात आपल्या जे स्कूल ऑफ आर्ट पास आउट आर्किटेक्ट आर्ट डिरेक्टर राखी यांना. ड्रम रोल. सो वेलकम राखी आणि सारंग. हॅलो. ओके. सो मगाशी आम्ही बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो ज्याच्यामध्ये आपण सेट प्रिपरेशन किंवा बॅकस्टेज ज्या गोष्टींवरती आपण बोललो. अगेन जेव्हा नाटक होत असतं, नाटक घडत असतं किंवा नाटक स्टेजवरती परफॉर्म होत असतं तेव्हा तो एक आभास तयार करणं इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि त्या आभासामधलं नैपथ्य हे खूप मोठं शास्त्र आहे. म्हणजे भरत मुनी म्हणतात नाट्यशास्त्रामध्ये जसं कायिक अंगिक वाचिक सात्विक हा जो काही भाव आहे ना, तसं नैपथ्य संगीत आणि प्रकाश हा सुद्धा एक भाव आहे. करेक्ट. अगदी अगदी. आणि ते जोपर्यंत एका पटलावरती सिमिलर जात नाही, प्रेक्षकांना पण मी सांगू इच्छितो, मी ह्याचा नूरमध्ये जेव्हा प्रयोग पाहिला तेव्हा एका व्हायोलेट फ्लॅट वरचा एक नक्षीकाम आहे, तो एक बुट्टा आहे असा गोल्डन कलरचा, त्याच्या मागे पण थॉट असतो. तो थॉट काय असतो ना, लेट्स हिअर फ्रॉम दीज बोथ गाईज, राईट. सो काय कशी होती प्रोसेस. म्हणजे तुम्ही इथं सगळ्यात पहिल्यांदा सेट प्रिपेअर केलात. आय थिंक 4 जशी स्क्रिप्टची व्हर्जन्स आहेत तशी आपली सेटची व्हर्जन्स आहेत. प्रत्येक ऑडिटोरियम नुसार आपला सेट वेगळा आहे, राईट. सो हाऊ वॉज द प्रोसेस? राखी, इफ यू मे गो फर्स्ट. Okay, so let me start by saying that architecture is considered the mother of all arts. That is because architecture is an amalgamation of many art forms combined with technical knowledge, science, and craftsmanship of everything. So architects के लिए theater में adaptation बहुत easy होता है because they learn culture, they learn histories, they learn stories, they learn about people. एंड जेजे में तो ये सारी चीजें आपको मतलब पहले से ही. सो जेजे स्कूल ऑफ आर्ट इज या I think it's a building of mad people. I can say that. So I think वो process बहुत interesting होती है. Even when you're designing a space for anybody, whether it's a house, whether it's a hospital or commercial establishment, the first process is to understand the requirements. Right. But the next process is also to understand the people you're designing for. इसी तरह जब आप किसी थिएटर प्रोडक्शन के लिए सेट डिजाइन करते हैं, Right. यू नीड टू अंडरस्टैंड द कैरेक्टर्स कि उनकी बैक स्टोरीज क्या है, व्हाट डज दैट कैरेक्टर रिप्रेजेंट, उसका टेस्ट क्या है, उसका पैलेट क्या है, एंड अकॉर्डिंग दिस सेट डिजाइन हैज टू रिप्रेजेंट द इमोशन ऑफ दैट प्ले, इमोशन ऑफ दोज कैरेक्टर्स, एंड रिफ्लेक्ट द कैरेक्टर्स पर्सनॅलिटी इन द सेट डिझाईन. आणि ते मूर्त स्वरूप द्यायचं तुमचं काम ते फार अमेझिंग झालंय नूर मंजिलमध्ये. आणि व्हॉट वॉज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग दॅट, राईट. इट इज नॉट रेंटेड वन, है ना, मला ज्याप्रमाणे माहिती आहे. दे आर ऑल हँड पेंटेड सेट्स ऍक्च्युअली, दे आर ऑल हँड पेंटेड. हा. सो खून पसीना लगा के इथे लाकडं आणून कापून तसं म्हणजे बनवलंय स्वतः. काय ना, आपण आपलं घर बांधतोय, Right. किती प्रोसेस आहे. Correct. म्हणजे मी तितक्या आत्मीयतेने माझं घर तयार करतो ना. मला माहिती असतं की माझ्या घराच्या कुठल्या कोपऱ्यात काय ठेवणार आहे, कुठल्या भिंतीला काय रंग देणार आहे. आणि आय एम ग्लॅड दॅट की ही सगळी मंडळी होती आणि ते आमच्या दोघांचं म्हणणं त्या पद्धतीने समजून घेत होतं की ते कसं दिसतंय आम्हाला, आणि त्याचं मूर्त स्वरूप त्यांनी आणलेलं आहे. सो इथे ह्या जागेमध्ये आम्ही तो सगळा सेट रेडी केलाय. मग इथे लाकडं आणून कापून ड्रिलिंग हेन तेन काय काय उद्योग केलेत त्यांनी. मी सांगू इच्छित आहे की पहिल्यांदा जेव्हा सेट डिझाईन या इवन एव्हरी टाइम वेन वी स्टार्ट द प्रोसेस ऑफ प्रिपेअरिंग द सेट्स, द इन्व्हॉल्वमेंट ऑफ एव्हरीबडी इन एव्हरीथिंग वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. कारण की त्यांनी एक वेगळं, आय मीन
माझा एक सिंगल पर्स्पेक्टिव्ह असेल काहीतरी क्रिएट करण्याचा, पण वेन अदर पीपल ऑल्सो जॉईन इन, दे माइट हॅव अ फ्रेश पर्स्पेक्टिव्ह Correct. ऑफ लुकिंग ॲट थिंग्स. Right. तर त्यांनी पण एक वेगळंच एक मजा पण येते, एक बॉन्डिंग पण होते, टीम बॉन्डिंग पण होते. पण आय थिंक वी कम अप विथ समथिंग व्हेरी डिफरंट, व्हेरी न्यू एव्हरी टाइम. आणि ते प्रिपरेशन पासून टेम्पो भरण्यापर्यंत ती एनर्जी तशीच असते, राईट. सो सगळेजण येतात, सगळेजण एकत्र प्रॉपर्टी करतात. फक्त एक जे मेजर डिफरन्स बिटवीन डुईंग रिअल आर्किटेक्चर और रिअल इंटिरियर्स, जेव्हा तुम्ही घर डिझाईन करता आणि जेव्हा तुम्ही सेट डिझाईन करता, तर इथे एक ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह ऍड होतो, की ऑडियन्सच्या दृष्टीने तो सेट कसं दिसणार, ते कलर्स कसे दिसणार. आणि जेव्हा बाकीचे टेक्निकल गोष्टी त्याच्यात लेयर्स ऍड होतात, लाइटिंग ऍड होते, म्युझिशियन्स ऍड होतात, सिंगर्स ऍड होतात, मुव्हमेंट्स ऍड होतात, तर नॉट नेसेसरी दॅट रिअल लाईफमध्ये तुम्ही ते जसं केलं असतं तसंच करणार. lot of parameters have to be tweaked, changed based on how the set needs to look like or Right. feel like. कारण की रिअल लाईफ मध्ये तुम्ही खूप जवळून सगळं बघतायत. इथे द पर्स्पेक्टिव्ह कम्प्लिटली चेंजेस, बिकॉज तुम्ही खूप डिस्टन्सनी बघतायत त्याला, खूप डिस्टन्सनी त्याला अनुभवताय. आणि कॅरेक्टर्सचे जे इमोशन्स आहेत ते पण 3 तासातच बदलतात. यू आर नॉट लिव्हिंग विथ दॅट हाऊस फॉर इयर्स. करेक्ट. विदिन 3 hours the perspectives are changing. Correct. सो थोडी न्यूट्रॅलिटी कधी कधी आणावी लागते. प्लस काय काय कलर जे आपल्याला रिअल लाईफमध्ये खूप आवडत असणार, मला पण त्या कॅरेक्टरसाठी खूप आवडलं असतं ग्रे कलरचा पॅनल करायला किंवा असं फील आणायला, पण बहुतेक ते स्टेजवर नाहीच चांगलं दिसणार. तर थोडासा ती चिटिंग किंवा थोडासा ते ट्विकिंग ते सगळं आणावं लागतं. आणि तिसरा ऍस्पेक्ट असा आहे की यू आर फेकिंग द रिअल मटेरियल्स करेक्ट. इन टर्म्स ऑफ इट्स ड्युरेबिलिटी, लाईट वेट, कॉस्ट इफेक्टिव्हनेस. तर ते सगळ्यात जास्ती चॅलेंजिंग असतं की तुम्हाला जे फील आणायचंय ते तुम्ही कॉस्ट इफेक्टिव्हली आणि ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने, आणि तुम्हाला परत परत त्याला रिइन्स्टॉल करायचंय, काढायचंय, परत इन्स्टॉल करायचंय, परत काढायचंय, परत इन्स्टॉल करायचं. त्या गोष्टी खूप चॅलेंजिंग ॲज अन आर्ट डिरेक्टर मला वाटतंय. प्रत्येक आर्ट डिरेक्टरसाठी ते खूप चॅलेंजिंग असतं. सो सारंग, तुझ्याकडे येतो. तुझं टेक्निकल एज्युकेशन, तुझं आत्ता जे काम करतोयस, तुझी नोकरी करतोयस, त्याच्यामधला तुझा टेक्निकल बॅकग्राऊंड आणि थिएट्रिक्स ह्याची सांगड घालताना तुझं एकूणात काय तुझा एक्सपिरियन्स होता? सगळ्यात पहिले मी क्षितिजचे, वैद्यचे आणि तुझे आभार मानेल की मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली थिएटर इंडियामध्ये कंपनीमध्ये एक भाग होण्याची आणि एक संधी दिली की मला काम करण्याची. इनिशियली जेव्हा आम्ही नूर मंदिरचा सेट तयार केला, जसं राखीने सगळी सांगितली प्रोसेस, मी मॅथ्समध्ये किंवा जॉमेट्रीमध्ये खूप वीक होतो. आणि किंवा एक पर्टिक्युलर पीस ऑफ द आर्ट किंवा आपण प्रॉपर्टी ज्याला म्हणून ते बनवायचं, तर माझ्यासाठी ते खूप डिफिकल्ट होतं, कारण की मी मॅथ्समध्ये खूप वीक होतो. तर मी प्रत्येक वेळेस आयदर क्षितिजवर किंवा तुझ्यावर किंवा आलापवर डिपेंड राहायचो. त्याला म्हणायचो, बाबा रे मला तू सांग हे कसं करायचं. क्षितिजनी आलापनी मला सांभाळून घेतलं. सगळ्यांनी मला व्यवस्थित म्हणजे सांगितलं की हे असं कर बाबा, हे असं कर, हे असं कर. ते केलं आणि जे काही झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं. फॅन्टास्टिक. नूर मंजिलचा इतका अमेझिंग सेट आहे. आय जस्ट त्याची झुमरं, राईट, त्याचा तो ग्रामोफोन, त्याच्यावर येणारा तो करकरीत दिवा, ह्या सगळ्या गोष्टी अशा खूप प्रेमात पाडतात त्या नाटकाच्या. सो त्याची मजा आहे. म्हणजे लास्ट प्रयोग जो मी बघितला होता बालगंधर्वचा, राईट, त्याच्यामध्ये जुबेदाचा बेडचा अँगल मला इतका आवडला होता. सो ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघितल्याशिवाय नाही कळणार. प्रेक्षक, तुम्हाला कळतं नाही की हे सगळं जे चाललंय हे तुम्हाला बघितल्याशिवाय नाही कळणार. त्यामुळे तुम्ही नक्की पुढच्या 27 तारखेचा जो प्रयोग आहे त्याची माहिती शोधा इंस्टाग्रामवर जाऊन, राईट. ओके, सो ह्या सेगमेंट 2 मध्ये द फर्स्ट पॅक्ट मध्ये आपण पाहिलं एक्झॅक्टली कशी नाटकाची म्हणून प्रोसेस इव्हॉल्व होत गेली, राईट. नाटक कथेपासनं ते स्टेज पर्यंत कसं यायला लागलं. आणि ह्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये थँक्यू सो मच राखी आणि सारंग. प्लेजर. ह्याच्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण आपल्या नवीन कलाकारांना भेटणार आहोत. तर दुसरा सेगमेंट इथेच संपवूयात आणि तोवर तुम्ही पाहत राहा अजून काही मजेशीर सेटची काही दृश्य आमच्या नाटकातली, राईट. आपण भेटूयात एक हार्डली काही सेकंदांमध्ये. भेटूयात तिसऱ्या सेगमेंटमध्ये.
सो आपल्या या सेगमेंट 3 मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. ड्रम रोल. ओके, सो हा जो सेगमेंट 3 आहे तो खूप इंटरेस्टिंग सेगमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. या सेगमेंटचं नावच असं आहे डान्सो ड्रामा, राईट. सो या सेगमेंटमध्ये आपण डान्स आणि ड्रामा तो संपूर्ण जो आभास आपण आतापर्यंत चर्चा करतो एक्झॅक्टली घडतो कसा, ह्याच्याविषयी आपण या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत. आणि या सेगमेंटमध्ये आपण द इंडियन स्टाईल ब्रॉडवे थिएटर कसं स्टेजवरती उभं राहतं, राईट, ह्याच्याविषयी बोलणार आहोत. सो मगाशी बोलताना आपण आभास आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, नाट्यशास्त्रामध्ये त्याला किती महत्व आहे या गोष्टीवरती आपण बोललो. या आभासामध्ये एक फार सुंदर मोमेंट आपल्या नाटकामधला जो मी कधी विसरूच नाही शकत, राईट. ती प्रोसेसच मी त्या गोष्टीने मेस्मराइज असतो प्रेक्षक म्हणून बसल्यावरती. जेव्हा मी सीट म्हणजे फासन युअर सीट बेल्ट म्हणतात ना, ते उलट्या अर्थाने असतं. मी असं कधी असं उठून नाचेन वगैरे असं वाटतं मला, राईट, ऑनेस्टली. आणि ते आहे आपलं UV लाईट्सचं सेगमेंट, राईट. इट इज ब्युटिफुल, ऑनेस्टली. आणि UV लाईट्स मध्ये आम्हाला दिसत असतं अचानक एक बॉल डान्स चालू असतो, अचानक होडी येते, होडीमध्ये ते दोघं जण बसतात वगैरे वगैरे. पूर्ण गोष्ट सांगणार नाही, डोंट वरी, नो स्पॉयलर्स ॲट ऑल, ओके. पण अचानक फुलं येतात कुठनं तरी, फुलांवरती बसणारी फुलपाखरं येतात. माय गॉड, किती सुंदर आहे. काय सांगशील रेणुका? सो रेणुका ही कोरिओग्राफर आहे, निरंजन हा सुद्धा कोरिओग्राफर आहे या पर्टिक्युलर नूर मंजिलचा. सो ओव्हर टू यू. सो मी थोडीशी प्रोसेस सांगते, आम्ही कसं वर्क करतो. सो जेव्हा केव्हा एक स्क्रिप्ट येते, जेव्हा केव्हा एक नाटक येतं, तेव्हा आम्ही एकदा डिरेक्टरशी आणि रायटरशी एक डिस्कशन करतो की त्यांचं एक्सपेक्टेड आउटकम काय आहे. म्हणजे जेव्हा एक नाटक लिहिलं जातं तेव्हा एक साधारण अंदाज असतो की कसं दिसलं पाहिजे. आणि ब्रॉडवे इज अ ह्यूज थिंग. म्हणजे त्याच्यात गाणं येतं, त्याच्यात खूप सारी लोकं येतात, बॅकस्टेज किती इम्पॉर्टंट आहे त्यात. सो ते वैदेहीताईंनी लिहिताना और क्षितिज दादांनी डिरेक्ट करताना काय बघितलंय, त्यांना काय पाहिजे, आणि त्याच्यात ते डिस्कशन्स करताना किंवा ते कॅरेक्टर्स लिहिताना की ते कसे असतील, काय असतील, त्याच्यात एक पंच हवा होता. समथिंग विच इज व्हेरी अनएक्सपेक्टेड, पण तरी जे असं येईल आणि काय झालं असं होईल की कसं हे सगळं घडलं. सो तसा आमचा UV ऍक्ट आहे आणि ती करायला आम्हाला खूप मजा येते. खरंच मजा येते, मला बघताना मजा येते, पण आय कॅन फील दॅट की ते स्टेजवरती एवढं इझी नाहीये. त्याचे बॅकस्टेजचे किस्से खतरनाक आहेत, म्हणजे खूप जास्ती किस्से आहेत. त्यामुळे ते आय थिंक बॅकस्टेज टीम जास्ती बेटर सांगेल. पण ते दिसतं जेवढं ब्युटिफुल ना, तेवढीच आम्हाला करायला अतिशय मजा येते. आणि ती कन्सेप्ट ही जशी आली तेही खूप मॅजिकल आहे. वाव, नाईस, फॅन्टास्टिक. सो सुकुमार, हाऊ इज दिस प्रोसेस? सुकुमार प्रोडक्शन इंचार्ज आहेत आणि मी तुमच्याकडे त्या प्रोडक्शन इंचार्जच्या प्रश्नांवरती येणारच आहे. पण UV लाईट्स, राईट, मला ही प्रोसेस सांगायला खूप आवडेल. ज्या प्रकारे फ्रंट स्टेजवर ऍक्टर्सची एक स्क्रिप्ट असते, त्या प्रकारे नूरमध्ये बॅकस्टेजची आम्ही एक स्क्रिप्ट तयार करतो. वाव. अँड ईच अँड एव्हरी पर्सन इन बॅकस्टेज, तो किंवा ती, प्रत्येकाला त्याची एक स्टेप माहिती आहे. आता अगेन इन UV, एक फ्लावर अंधारात तिथे जाणे ऑन दॅट टायमिंग, इट्स अ चॅलेंजिंग टास्क. सो प्रॅक्टिस, रेग्युलर प्रॅक्टिस, आम्ही अंधारातच प्रॅक्टिस करतो. सो दिस इज द प्रोसेस. म्हणजे एक स्क्रिप्ट तयार करतोय, प्रत्येकाला त्याची स्टेप माहिती आहे, जो तो त्याचा काम व्यवस्थित करतो. कुठे काही मिस्टेक झाली, टीम सांभाळून घेते. इट्स अ पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर असते बॅकस्टेजमध्ये. क्या बात आहे, जगास. आणि अगेन पुढे डान्सो ड्रामा या सेगमेंटमध्ये डान्सो ड्रामा आहे, राईट. सो मला रेणुका आणि तुला पण प्रश्न विचारायला जबरदस्त आतनं खुमखुमी येते. नॉट नेसेसरीली, मी जेव्हा नूर पाहिलं तेव्हा मला वाटलं की अरे ह्याच्यामध्ये फक्त क्लासिकल नाही आहे, ह्याच्यामध्ये बॉल डान्स आहे, ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, ह्याच्यामध्ये कथक आणि भरतनाट्यम दोन्ही आहे. माय गॉड, कसं ठरतं हे, किंवा काय होती प्रोसेस ही हे ठरवण्याची, किंवा बरं ह्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी किंवा एक गोष्ट पुढे येण्यासाठी एक
एक सेगमेंट पुढे येण्याकरता एक कॉन्टेम्पररी आहे आपल्या नाटकामध्ये, जो कॉन्टेम्पररी बघताना मी खूप रडतो. म्हणजे ते जेव्हा लाल लाल जेव्हा ते सर्कल्स, अगेन नो स्पॉयलर्स हा सो ते जेव्हा काहीतरी होतं तेव्हा त्या पर्टिक्युलर ते मोमेंट आणावी हे कुठनं येतं, म्हणजे हे कसं येतं? सो बेसिकली आम्ही काय करतो, की जसं मी मगाशी बोलले, द होल प्रोसेस ऑफ इट, की एक स्क्रिप्ट आली, की एक्सपेक्टेड काय आउटकम्स आहेत ते आम्ही आधी डिस्कस करतो. त्याच्यानंतर आम्ही कॅरेक्टर्सवर जास्ती स्टडी करतो. म्हणजे जसं आम्ही नूरमध्ये केलंय, की जुबेदा आणि कबीर त्या दोघांचं रिलेशन काय आहे. सो आपल्याकडे ते मॉन्टाजेस आहेत, जे लहानपणापासून जुबी आणि कबीरचं ग्रोथ आहे, त्यांचं लाईफ आहे. सो त्याच्यात त्यांचे छोट्या-छोट्या गोष्टी, की हाईट डिफरन्स काय असेल. म्हणजे आय रिमेंबर, की आम्ही वैदेहीताईसोबत इतका वेळ कॉलवर असायचो, की आनंद त्याच्या फ्री टाईममध्ये काय करतो. सो त्या प्रत्येका कॅरेक्टरचा एवढा अभ्यास करण्यामागचं लॉजिक हे आहे, की डान्स हा एक ब्रिज पाहिजे 2 सीन्समधला. म्हणजे काही असे, जसं तू मगाशी म्हणत होतास द रेड लाईट वाला थिंग, की ते ॲक्चुअली एक डेथ सीन आहे. बट काही कन्सेप्ट्स असतात लाईफमध्ये जे खूप हार्श असतात. म्हणजे इफ यू आर टेकिंग आउट अ फ्यू आवर्स ऑफ युअर लाईफ फ्रॉम युअर बिझी लाईफ आणि तुम्ही जाऊन काहीतरी बघताय, यू वुड नॉट वॉन्ट टू गो थ्रू दॅट थिंग्स ना, की तुला ते सगळं नाही बघायचं आहे. पण आता तुला जर एक डेथ सीन दाखवायचा आहे, सो मग तो कसा दाखवणार? पण तो तेवढा इम्पॅक्टफुल पण पाहिजे, पण तो एवढा अंगावर पण नाही आला पाहिजे. सो मग त्याला आम्ही थोडं स्ट्रक्चर केलं विथ टाइम वर्सेस ह्युमन, की वेळ आणि ह्युमन ह्यांचं टाइम वर्सेस ह्युमनवर फोकस केला. आणि ते आम्हाला प्रॉब्ली आय थिंक सेकंड का थर्ड शो नंतर एक ऑडियन्समधनं क्लिप आली होती त्या डान्सची, आणि त्याच्या एंडला लोकांचा रडायचा आवाज येत होता. अगं मी सांगतो काय तेव्हा मला असं रिअलाइज झालं, की वी आर ऑन द राईट ट्रॅक. आय वुड लाईक टू ऑल्सो ऍड समथिंग, की ह्याच्यामध्ये अजून एक चॅलेंज हा आहे, की ही जी काही स्टोरी आहे, आता आम्ही सो कॉल्ड जेनझीज आहोत, राईट? पण ही स्टोरी आहे अर्ली 90s मध्ये. सो बिंग अ जेनझी, ती 90s मधली स्टोरी रिक्रिएट करणं किंवा त्या काळातील त्या लोकांचे फिलिंग्स, त्यांचे इमोशन्स, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद हे रिक्रिएट करून ऑडियन्स पर्यंत तितक्याच ताकदीने पोहोचवणं हे खूप चॅलेंजिंग, पण तितकंच ते इंटरेस्टिंग सुद्धा आहे. आणि म्हणून नूर मंजिल इज ब्रॉडवे अँड इट इज स्पेशल टू अस. राईट. सो त्याचा म्हणजे द पॉइंट टू नोट इज केवळ डायलॉग्स मधनं स्टोरी पुढे नाही जात आहे, राईट? त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिक मधनं एक लाईटचा पण मोमेंट तुम्ही डिझाईन केला, डेव्हलप केला त्याच्यामध्ये, राईट? सो जेव्हा ती मरते तेव्हा नो स्पॉइलर कटा ओके जेव्हा अशी एक गोष्ट घडते तेव्हा लाईटचा वापर होतो स्टेजवरती. आणि सो दॅट मी मगाशी मगाच्या सेगमेंटमध्ये आपण त्या गोष्टीवरती एक खूप डिटेलमध्ये बोललो होतो, की नाटक हे केवळ त्या मोमेंटचं नसून प्रेक्षकांपर्यंत त्या पद्धतीनं पोहोचलं पाहिजे. आणि त्या एनर्जीला घेऊन डान्सेस येतात, आणि हे खूप खूप चॅलेंजिंग, म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते खूप चॅलेंजिंग आहे, ॲज वेल एज ते खूप इंटरेस्टिंग आहे. सो ते आहे म्हणून कदाचित ब्रॉडवे आहे ना, राईट? सो इट इज ब्रॉडवे, राईट? याच्यामध्ये डान्स आहे, म्युझिक आहे, इट इज गेटिंग ब्रॉडर अँड ब्रॉडर. पण जेव्हा शो संपतो रोहिणी, राईट, जेव्हा जो संपतो तेव्हा अनेक प्रेक्षक, सो आपल्याला स्टँडिंग ओवेशन्स आता प्रत्येक शोला मिळतात, राईट? आणि प्रत्येक शोला प्रेक्षक असं सांगावं लागतं, की अरे थिएटरची वेळ संपतीये, आता टाळ्या थांबवा, राईट? सो असा रिस्पॉन्स आहे. दॅट आय मीन टू से दॅट, नॉट बोस्टिंग, आय जस्ट मेन टू से दॅट. पण ह्या पर्टिक्युलर सिनारिओमध्ये जेव्हा प्रेक्षक बाहेर पडतो प्रेक्षागृहामधनं, तेव्हा तू असतेस त्यांच्याशी बोलणारी, राईट? जेव्हा तू त्यांच्याशी बोलत असतेस तेव्हा व्हॉट आर द रिअल इमोशन्स प्रेक्षकाच्या असतात जेव्हा प्रेक्षक बाहेर पडत असतो? ते आता एवढा 2.5-3 तासाचा आपला नूर मंजिलचा शो बघून आल्यानंतर सुद्धा त्यांना दिसतंय इथे मला त्यांच्याशी बोलायचं आहे. सो मी जेवढी एक्साइटेड असते त्यांच्याशी बोलायला, तेवढेच ते सुद्धा उत्सुक असतात बोलायला.
आणि भरभरून त्यांना त्यांचं प्रतिक्रिया, फीडबॅक सांगायचा असतो. करेक्ट. आणि त्या पर्टिक्युलर पॉइंटला जेव्हा प्रयोग संपतो तेव्हा आय कॅन फील की त्या प्रेक्षागृहामध्ये एक वेगळी शांतता असते, जी शांतता अनुभवण्याकरता नाटक करावं. राईट. ग्रेट. आणि मग हे सगळं विदाऊट एनी कॉर्डिनेशन तर इम्पॉसिबल आहे. सो सुकुमार, काय सांगशील याच्या बाबत की जिथे ह्या सगळ्या लोकांना तुला मॅनेज करायचं, कारण येस द मॅनेजर डिक्टेटर बरं का, म्हणजे द फिलॉसॉफिकली सुद्धा आपण जर का म्हणायला गेलो तर ह्या सगळ्याला डिक्टेट करणारं एक व्यक्तिमत्व असावं लागतं, तेव्हाच या सगळ्या गोष्टी. कारण एक एक्झाम्पल ऐकलं होतं, एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. ट्रेनमध्ये सगळ्यात जास्त भार कोणावर असतो माहितीये? इंजिनवर नसतो, चाकांवरही नसतो, ते मध्ये जे जॉईंट होतं त्याच्यावरती असतो. राईट. सो त्या कड्या बांधून ठेवणं हे तुझ्या हातामध्ये असतं. आणि हाऊ दिस इट इज कसं करतोस तू हे? म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग खूप अवघड नाहीये माझ्यासाठी. का मी सांगतोय, माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये हे काम मी दररोज करतोय. म्हणजे ऑफिसमध्ये बिंग अ बॉस, माझ्या केबिनमध्ये बसून टीमसाठी शेड्यूल बनवणे, वर्कलोड बनवणे आणि त्याला फॉलो घेणे, हा माझा दररोजचं काम आहे. सो सेम थिंग आय इम्प्लिमेंटेड ओव्हर हिअर अँड इट वर्क्स. अँड पर्सनली मला असं वाटतंय की प्रत्येकाच्या आयुष्यात डिसिप्लिन हे असणं खूप गरजेचं आहे टू बिंग अ सक्सेसफुल. सो येस, माझ्या शेड्युलिंगमध्ये मी डिसिप्लिन आणतो आणि इट वर्क ओव्हर हिअर ॲज वेल. करेक्ट. पण अरे म्हणजे मला असं वाटतं की एवढी सगळी पॅशनेट लोक एकत्र येतात तेव्हा पॅशन सगळे एकत्र होते, राईट. आणि त्या पॅशनचा एक भडीमार होतो कधी कधी प्रेक्षकावर. पण माझ्यावर तर झाला होता या पॅशनचा भडीमार, आणि चांगल्या पद्धतीने, म्हणजे पॉझिटिव्ह वे मध्ये, की बाबा रे एवढी सगळी पॅशनेट लोक, एवढी त्यांची सगळी मोठी एनर्जी माझ्यापर्यंत पोचते, ती कदाचित ती हँडल करणं पण तेवढं, म्हणजे ते मात्र बॅकफायर होतो. कधी कधी होतो बॅकफायर, बट या मीन्स दॅट इज माय जॉब टू हँडल ईच अँड एव्हरी पर्सन, ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट अँड मेक अ लिंक बिटवीन द डिपार्टमेंट्स. सो दॅट इज माय जॉब अँड येस, वी आर डुईंग इट. आणि ऍब्सोल्युटली जेव्हा आपण आपलं कुठली हौशी संस्था न म्हणता जेव्हा आपण याला कंपनी म्हणतो, तेव्हा हे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स जसं कर्तव्य आणि अधिकार असतात त्या पद्धतीनं आपल्याला ते पाळावेच लागतात. तेव्हाच तर हे पुढे येणार. म्हणूनच तर हे एका प्रोडक्टवरनं 13व्या प्रोडक्ट पर्यंत पोहोचतं ना, 15व्या प्रोडक्ट पर्यंत पोहोचतं ना. ग्रेट, थँक्यू सो मच. सो सेगमेंट 3 मधला पहिला भाग, ज्याचं नाव आहे डान्स और ड्रामा, इथे संपतो आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. तर वेलकम सगळ्यांचं चौथ्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे द फायनल कट. म्हणजे आता नूर मंदिर 27 तारखेला जो प्रयोग होईल, 27 जानेवारीला, पुढचे जसे प्रयोग होतील तसे आम्ही आमचा जो काही इन्फॉर्मेशनचा खालचा डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये आम्ही चेंज करणार आहोत आमच्या लिंक्स. तुम्ही इंस्टाग्रामवरती पण फॉलो करता आहात, असे मी तुमच्यावरती अशी मला तुम्ही ग्वाही द्या, माझी खात्री ठेवतो. आणि तिकडे तुम्हाला नंतरचे अपडेट्स मिळतच राहतील. तर द फायनल कट मध्ये आपण 27 तारखेच्या नूर मंजिल मधल्या आपला ऍक्ट्रेसना भेटणार आहोत. सो ड्रम रोल. ओके. सो शैलेश, म्हणजे ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आणतो बरं का. आपण सगळे कानडे, देशमुख, बापट, शिरगावकर, राईट, कुलकर्णी, राईट, हे सध्या देवधर, आणि आपण बोलायला लागलो हिंदुस्थानी, उर्दू, लखनवी, राईट. प्रयोग म्हणून कसं वाटतं हे, काय वाटतं, राईट. सो आणि प्रेक्षकांच्या अनेक रिॲक्शन अशा होत्या, म्हणजे ऑनेस्टली बालगंधर्व मध्ये बघणारा एक प्रेक्षक ज्या आल्या होत्या कदाचित लखनौवरनं का इंदोरवरनं, राईट, लखनौवरनं आल्या होत्या. आणि त्या लखनौवरनं आल्या होत्या आणि त्यांना जाणवलं असं की बाबा रे मी आज पुण्यामध्ये असा एक हिंदी प्रयोग बघते आहे, आणि त्या गहिवरल्या विचारा, राईट. आणि त्यांना खूप गहिवरून आलं की त्यांच्या मातृभाषेमध्ये
काही ना काहीतरी पुण्यातली लोक येऊन मिळून काहीतरी प्रयोग करायचा बघतायत. बरं, कुठली भाषा गौड नसते हा, म्हणजे आपण मराठीत प्रयोग करतोच की, थिएटर इंडिया कंपनी मराठीमध्ये प्रयोग करत नाही असं नाहीये. करेक्ट. पण नूर मंजिल हे नाटक हिंदीमध्ये करत असताना, हिंदुस्थानीमध्ये करत असताना आय एम शुअर की ह्याच्यामध्ये कष्ट पण तेवढेच आहेत. हा, सो काय 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 सांगायला आवडेल? सो सगळ्यांनाच हा प्रश्न आहे, नंतर मग मी प्रत्येकाची ओळख करून देईनच. सुरुवात मी करू. Please. नाही. सिद्धार्थ, भाषा, लहेजा आणि शब्दोच्चार हे माझ्यासाठी तर खूपच चॅलेंजिंग होतं. हम्म. काही वादच नाही. पण सुरुवातीच्या चर्चा जेव्हा आमच्या सगळ्यांच्या झाल्या, त्यावेळेस आम्हाला ना एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. मी ती पहिल्यांदा केली. हम्म. ते त्यांचं असं म्हणणं होतं की स्टेजवरती काम आपण केलेलं आहे, मराठीमधनं काम तर करतोच आहे. करतच आहोत, हम्म. हिंदीमधनं करायचा. सो त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की या वेळचा मंत्र म्हणजे ऐका. करेक्ट. सो खूप काही ऐका, हम्म. ऐकत राहा. हम्म. मग म्हणजे इथपर्यंत की आम्ही काही सिनेमे न बघता ऐकले, हम्म. मुलाखती या नुसत्या ऐकल्या, काही पॉडकास्ट ऐकतच असतो आपण. हम्म. सो ह्याच्यामुळे थोडाफार फरक होत गेला. हम्म. जी आणि प्रत्यक्ष जेव्हा डायलॉग डिलिव्हरीची वेळ येते, जेव्हा प्रत्यक्ष सराव चालू असतो, तेव्हा तर क्षितिज आहे किंवा वैदेही आहे किंवा कल्याण आहे. कल्याण TIC ची जी डिक्शनवरती काम करणारी जी किंवा आमच्याकडनं काम करवून घेणारी जी टीम आहे, हम्म. कल्याण आहे, प्रेरणा आहे, त्यांचा सपोर्ट अमेझिंग होता. आम्ही खूप मेहनत घेतली, घ्यावीच लागली आणि आता कुठेतरी रिझल्ट चांगला येतोय असं मला वाटतंय. सो तुम्ही या आणि सगळ्यांनी प्रेक्षकांकडनं आम्हाला हे चांगले रिस्पॉन्सेस यायला लागलेले आहेत. हम्म. अजून जास्तीत जास्त येऊ देत अशी आमची इच्छा आहे. Great. खूप मस्त गंमत होती. जसं आता शैलेश दादा म्हणलं, काय होतं ना की लहानपणापासून आपण सगळेच जण हिंदी गाणी खूप मेलोडियस, अगदी गोल्डन एराची पण सगळी गाणी, गझल्स आणि बॉलिवूडची आत्ताची गाणी, इथपासून ते बॉलिवूडचे सगळे पिक्चर हे आपण बघत आलो. त्याचा एक संस्कार आपल्यावर नक्कीच झालेला असतो. त्यात गंमत म्हणजे माझी बायको सुद्धा मध्य प्रदेश. आणि ही गंमत आहे. गंमत आहे. नाही, बायको आहे ती गंमत नाही. मध्य प्रदेशचे अच्छा. तोपर्यंत नाही का असं थोडंसं वाटायला लागलं होतं की हिंदी खूप छान येत नाही, पण हिंदी बऱ्यापैकी येतं. त्यात मी एक हिंदी राज्यनाट्य पण याच्या आधी केलं होतं. क्या बात. पण ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की जेव्हा हे प्रोजेक्ट आलं, तेव्हा जसं दादा म्हणला की जेव्हा कल्याण, वैदेहीजी, क्षितिज दादा आणि प्रेरणा या सगळ्यांनी हिंदी आम्हाला, म्हणजे हिंदी उर्दू काय असते, हिंदुस्थानी काय असते हे जेव्हा सांगायला सुरुवात केली, तेव्हा कळलं की बॉलिवूड मध्ये आतापर्यंत आपण जे ऐकतो ती सगळ्यात परफेक्ट हिंदी नाहीये. ही ती परफेक्ट हिंदी जी हिंदी उर्दू ज्याला आपण म्हणतो, खूप वेगळी आहे. आणि तेव्हा तो डिफरन्स कळला आणि मग जास्त मजा यायला लागली. म्हणजे नो डाऊट खूप चॅलेंजिंग होतं, पण यांच्यामुळं त्या सगळ्यांमुळे ती प्रोसेस सोपी झाली आणि ते करताना मजा यायला लागली. अजूनही ते आमच्या सगळ्यांची लर्निंग प्रोसेस चालूच आहे, ती चालूच राहील. पण मी प्रेक्षकांना आवर्जून हे सांगू इच्छितो की हिंदी उर्दू कशी असते आणि ती बॉलिवूडपेक्षा नक्कीच खूप वेगळी असते. तर ती छान ती लँग्वेज ऐकायला म्हणून या नाटकात. अगदीच. आणि हे आमच्या नाटकाचं वैशिष्ट्य आहे. करेक्ट. अगदीच. म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगितलं तर मला खूप बेसिक हिंदी बोलता येतं आणि ते पण खूप मराठी वळणाचं हिंदी बोलता येतं. जेव्हा पहिल्यांदा क्षितिजचा फोन आला तेव्हा तो म्हणाला की, किंवा भेटलो आम्ही तेव्हा तो म्हणाला की हिंदी नाटक आहे, फुल फ्लेश 3 तासाचं आहे. मी म्हटलं बाकी सगळं ठीक आहे, पण हिंदी बोलणं इज चॅलेंजिंग. आणि तो म्हणला आपल्याला काही घाई नाहीये. आय थिंक दॅट वॉज द फर्स्ट रिअश्युरन्स की आपल्याला काय असं 15 दिवसात नाटक बसवायचं आहे आणि असं नाहीये. आपण वेळ घेऊ, आपण भाषेवर काम करू आणि मग नाटकावर काम. नाटक तुम्हाला येतंय पण जर भाषा शिकायची आहे तर आपण त्याला वेळ देऊ. आणि आम्ही बहुतेक पहिले कितीतरी महिने फक्त वाचत होतो. म्हणजे असं आम्ही नाही की बाबा 15 दिवस वाचन झालं, चला आता उभ्यानी प्रॅक्टिस सुरू, असं नाही. आम्ही खूप महिने, खूप वेळ आम्ही दिलाय वाचनाला. आणि आमचे खूप स्ट्रिक्ट आहेत ट्रेनर
आणि ते म्हणजे आम्हाला जेव्हा वाटतं की आता काय तोडलाय डायलॉग, तेव्हा ते म्हणतात की हे 4 आहे ऑन द स्केल ऑफ 10. त्यामुळे ते अतिशय क्रिटिकल आहे. जेव्हा प्रेक्षक उभे राहून म्हणतात की आम्हाला असं वाटलं नाही की मराठी कलाकार हिंदी बोलतायत, तेव्हा आम्हाला थोडं असं हायसं वाटलं की अरे नाही, आपण अगदी वाईट नाही करत आहोत. त्यामुळे हे नक्की चॅलेंजिंग होतं. तू आत्ताही मला जर विचारलंस की कोणत्या 3 गोष्टींची तुला भीती वाटते, तर ते क, ख, ग आहेत आणि त्यांच्या खालचे नुकते. ते 3 म्हणजे मला स्वप्नात पण येतात हल्ली. सो अल्पना जुबेदा, अल्पनाच्या ऐवजी मी जुबेदा म्हणेन, राईट? सो कारण अल्पना ही नाटकातली जुबेदा आहे. ओके, सो सो जुबेदा कशी वाटते का? म्हणजे जुबेदाला भेटायला आवडतं ना? आणि माझा खरा प्रश्न पुढचा आहे की जेव्हा ऑफिसचे कॉल्स आणि जुबेदाला भेटायची वेळ, ह्या दोन्ही वेळांची सांगड घालणं म्हणजे कसरत आहे, राईट? त्या कसरतीवरती तू कशी काम करतेस? म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिलं देते हं. की जेव्हा पहिल्यांदा यांनी वाचन केलं वैदेहीताई आणि क्षितेज आणि प्रेरणा आणि कल्याणनी, तेव्हा जेव्हा मी जुबेदा ऐकली, तेव्हा मला असं वाटलं की ती खूप माझ्या पर्सनॅलिटीची मिळती जुळती आहे. म्हणजे रिबेल आहे, कॉन्फिडंट आहे, हट्टी आहे, रसिक आहे, केअरिंग पण आहे. असे बरेच पैलू आहेत आणि ते खूप माझ्या पर्सनॅलिटीच्या जवळ जाणार आहेत. त्यामुळे रिलेट करायला नाही प्रश्न पडला आणि मला असं वाटलं की हे मला करायलाच हवंय. प्लस ते अख्खा जर ग्राफ बघितलास तू त्या नाटकाचा, तर त्याच्यात बरेचसे हाय आहेत आणि बरेचसे लो आहेत. सो काहीतरी करून दाखवण्यासाठी खूप स्कोप आहे. म्हणजे खूप हाय जाणारे इमोशनली, अँगर म्हण किंवा सॅडनेस म्हण, असेही सीन्स आहेत आणि तेवढेच लाईट हार्टेड, गंमत येणारे, हसणं खिदळणं असणारे सीन्स आहेत. सो काहीतरी करण्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. त्यामुळे ही संधी म्हणजे स्वप्नात सुद्धा तुम्ही एखादी गोष्ट मागाल आणि त्याच्यासाठी खूप कष्ट कराल आणि नाही मिळणार, ह्याच्या पलीकडची आहे ती. आणि चालून आली माझ्याकडे. म्हणजे रिहर्सलला तुम्हाला एक 10 पावलं कोपऱ्यावर जाऊन रिहर्सल करायला लागणार आहे, ह्याच्यासारखं सुख नाही, तुला सांगते. त्यामुळे व्हेरी चॅलेंजिंग आणि व्हेरी व्हेरी एक्साइटिंग ऑपॉर्च्युनिटी. पण ॲट द सेम टाइम माझं फुल टाइम खूप डिमांडिंग करिअर आहे. इट इज नॉट 9 to 5, म्हणजे इट्स ऑलमोस्ट 24/7. आय नीड टू बी अवेलेबल. बरेचसे क्लायंट्स माझे अब्रॉड आहेत, मोस्टली US आहेत, त्यामुळे इव्हिनिंग कॉल्स असतात. मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंग्स असतात, त्याही सगळ्या जनरली वीकेंड्स, इव्हिनिंग्ज अशाच असतात. आणि रिहर्सल्स पण ऑब्व्हियसली सगळ्यांना सांभाळून इव्हिनिंग्सला असतात. आणि ती तारेवरची कसरतच आहे आणि ती मला वाटली होती त्याच्यापेक्षा खूप जास्त तारेवरची कसरत आहे. म्हणजे मला आठवतंय की काय वेळा इथे रिहर्सल असताना 2 सीनच्या मध्ये मी त्या आतल्या खोलीत जाऊन कॉल घेतलेले आहेत. त्यामुळे तेवढं मॅनेज करायला लागलं. प्लस मला ट्रॅव्हल असतं या सगळ्यातनं, पण आय थिंक सगळेजण खूप सांभाळून घेतात आणि अख्खी टीम ते स्केड्यूलच असं बांधते की ज्यांचे जे काही प्रायोरिटीज आहेत त्या अकोमोडेट करून आपण कसं बेस्ट करू शकतो. कारण सगळेच वर्किंग आहेत, म्हणजे मी एकटीच आहे असं नाही. त्यामुळे सगळ्यांच्या प्रायोरिटीज बघून आम्ही ते मॅनेज करतो. आणि जसं मी मगाशी म्हणले तसं आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही असं काहीतरी हे 15 दिवसात काहीतरी अचीव करायचं असं ठरलं नव्हतं. त्यामुळे आम्ही भरपूर वेळ दिलाय हे इव्हॉल्व्ह व्हायला आणि हे जसं आम्हाला मनासारखं करायचंय तसं करायला. आता अगेन वाचन झाल्यानंतर एका पॉइंटला शैलेश मला असं म्हणला, यार आता बास, आता प्रयोग कर बाबा. सो अगेन पुन्हा मिस्टर जाईन आणि चेकआउटकडे येईन थोडासा किंचित. मला असं आतमध्ये राहत नाही तर अन ऍक्टर प्रिपेअर्स मध्ये असं म्हणतो स्टॅनिस्लावस्की की जोपर्यंत मला वाटत नाही कलाकार म्हणून मला किंवा नटसंचातला नट म्हणून मला वाटत नाही की मी ते वागायला लागलोय, राईट, तोपर्यंत तो अभिनेता म्हणून मी साकारूच शकत नाही. आणि ते वाटण्याकरताची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस इंटरेस्टिंग असं चेकॉ म्हणतो. आणि वर्सेस ब्रेथ काय म्हणतो, ह्याला ब्रेथ पूर्ण छेदच देतो. आणि जे आपण या ब्रॉडवेमध्ये खूप अमेझिंग पद्धतीनं करतो. ब्रेथ म्हणतो की प्रेक्षकाला त्या रिअलिस्टिक अनुभव देऊच नका. ब्रेथ म्हणतो की तो तोडूनच टाका. कारण त्याला कळलं पाहिजे की हे थिएटर आहे, ह्या थिएटरमध्ये हा थिएट्रिकल एक्सपिरियन्स आहे
आणि त्याचा आभास मला अनुभवला पाहिजे नाटक म्हणून. मग म्हणून ती कॉन्टेम्पररी होणं, जेव्हा नो स्पॉयलर्स अगेन, कंटेम्पररी त्या एका पॉइंटला येणं जो पॉइंट नाटकाचा क्रिसेंडो आहे आणि तो घेऊन तू नंतर त्या मोनोलॉग पर्यंत पोहोचतेस. इट इज अमेझिंग. आय मीन त्या म्हणजे एवढा वेगळ्या वेगळ्या शैली, क्षितिज एकाच नाटकामध्ये वेगळ्या शैलींवरती काम करणं हे सुद्धा चॅलेंजिंग होतं ना. म्हणजे एकतर काय आहे की एक नाटकाचं टाइमस्पॅन जर बघितला, म्हणजे नाटकातल्या कथेचा टाइमस्पॅन जर बघितला तर तो काही महिन्यांचा आहे. राईट. आता काही महिन्यांचं म्हणजे आता कसं की आपण एक आठवड्याचं वर्णन करायचं झालं तर साधारण कोणीतरी निबंध लिहिल, पण काही महिन्यांचा आणि 4 पात्रांचा आणि त्यातली आता जी गुंतागुंत आहे त्याचा एक प्रवास 3 तासात मांडायचा. आणि मग ते इट्स लाईक म्हणजे आपण हे करतो का नाही, काय म्हणतात त्याला, हार्टचं एक आपण पल्स, तो जो एक ग्राफ असतो का नाही, तो ग्राफ सतत मेंटेन करण्यासाठी, ECG करेक्ट, तो ग्राफ मेंटेन करणं हे फार कठीण काम होतं. आणि त्यात सुद्धा निवड त्याच्यातली की मला वाटतायत कदाचित 100 गोष्टी, पण मला स्कोपच 40 गोष्टींचा आहे. आता 60 गोष्टी मला अशा बाजूला काढायच्या आहेत की ज्या मला आवडतायत, भावतायत, पण मग ते करावं लागतं, त्याला काही पर्याय नसतो. मग त्यातल्या सुद्धा काही थोड्या 15-20 इकडे तिकडे वळवाटा शोधून आणण्याचा आपण प्रयत्न करतो, पण दॅट इज द नाटक ना. मी ती गंमत त्या नाटकाची तीच आहे की तुम्ही ते एक जसं आभास जरी असला तरी सुद्धा तुम्ही एक चालतं बोलतं आयुष्य दाखवता. राईट, ऍब्सोल्युटली. आणि अरे हा तर म्हणून सुद्धा विलक्षण गोष्ट अशी होती की आता मी पण साधारण 15-16 प्रोजेक्ट मध्ये काम केले आतापर्यंत, नाटक एकांकिका. पण जेव्हा एक ब्रॉडवे थिएटर सारखी कन्सेप्ट असते तुमच्यासमोर की तुमच्या सीन मध्ये, म्हणजे मी एखादा सीन परफॉर्म करतोय, त्याची एंट्री एक्झिट आणि सीनच्या मध्ये सुद्धा तुम्ही तो सीन गाण्यावर परफॉर्म करताय आणि ते सुद्धा रेकॉर्डेड नाहीये, ते लाईव्ह म्युझिक आहे. लाईव्ह म्युझिक आहे, तिथे गायक गातायत, तुमच्या सीन मध्ये समोर डान्स घडतो. सो तुमच्या इमोशनचा प्रवास सुद्धा ह्या सगळ्या अँगलने सुरू आहे. तो हा सुद्धा एक कलाकार म्हणून किंवा एक ऍक्टर म्हणून फार विलक्षण अनुभव होता, जो मी पहिल्यांदा घेतला. करेक्ट. की हे सगळं सायमल्टेनियसली सुरू आहे. राईट, ऍब्सोल्युटली. आणि तुम्ही त्याच्यात असे ती सरमिसळ होत जाते ना की नंतर तसं बाहेर न विचार करता सुद्धा ऍक्टर म्हणून काहीतरी असं, अरे हे काय होतं, असं खूप वेळा होतं. करेक्ट. सो हा अनुभवच फार विलक्षण आहे आणि म्हणून तो प्रेक्षकांना तितकाच विलक्षण वाटतो. कारण तो ऍक्टर म्हणून आम्हालाच भयंकर एंटरटेन करतो. ऋषिकेश म्हणजे आनंद, म्हणूनच तर ती प्रोसेस इम्पॉर्टंट येणार आहे. एक्झॅक्टली. ती 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 आपल्यातल्या किंवा तुझ्यातल्या आनंदला काही ना काहीतरी खतपाणी घालत असते ना. आणि ते एक प्रोसेस देणाऱ्याचं पण एक गमक आहे असं मला वाटतं. तर ही सारी गणित शैली आता तुझ्याकडनं शिकलोय मी. सो कॉलेजमध्ये अरे मग ते मान्यच करायला पाहिजे. सो 1995 साल जे तू पासआउट झालास, 2006 मी कॉलेजमध्ये आलो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा मी तुझ्याकडनं नाटकाची गणितं ती कशी असायला पाहिजेत किंवा त्याचा क्रिसेंडोज कसं मॅनेज करायचंय, ह्या साऱ्या गोष्टींचा अभ्यास तुझ्याबरोबर किंवा तुझ्याकडनं केला. मला तर तुला पाहताना स्टेजवरती खूप मजा येते, ऑनेस्टली मजा येते. आणि नॅचरली जसं जसं वय कोणासाठी थांबत नाही की नाही, तसं माझं तुझंही वय वाढलंय ऑनेस्टली. आणि त्या मधल्या काही वर्षांमध्ये आउट ऑफ टच असलेला मी तुला आज पाहताना मला खरंच भारी वाटतं, मला मजा येते. कशी होती ही प्रोसेस, काय होतं, काय वाटतं तुला? एक गमत सांगतो. हा जो फॉर्मॅट क्षितिजने निवडलेला आहे, ज्या फॉर्मॅटमध्ये आपण सगळेच जण कॉलेजमध्ये फिरोदिया नावाचा स्पर्धा असायची, त्यावेळी त्या फिरोदिया स्पर्धेतून आपण पुढे गेलेलो. तर हा फॉर्मॅट जो आहे हा भयंकर अट्रॅक्टिव्ह आणि तितकाच क्लिष्ट आहे. म्हणजे हा प्रत्यक्षात आणणं हा सोपं नाहीये, कारण हा रंगमंचावरचा सिनेमा आहे.
हे सगळं गणित एक ह्या फॉर्मॅटमध्ये बांधणं हे इतकं सोपं नाही. एकतर मी खूप वर्षांनी स्टेजवरती जेव्हा आलेलो आहे या फॉर्म या फॉर्म मध्ये आलो त्यावेळेस तर आणि क्षितिजने हे करायचं ठरवलं, त्यांनी मला घ्यायचं ठरवलं. हिंदी हा एकमेव चॅलेंज होता, पण ऍज अन ऍक्टर तो हिंदी हा एकमेव चॅलेंज होता, पण ऍज अन ऍक्टर तो हवाच. आणि त्याच्यावरती आम्ही सगळेच जण खूप मेहनत घेतोय, मी अजूनही मेहनत घेईन. पण मलाही खूप मजा येते. या फॉर्मॅटच्या खूप प्रेमात पहिल्यापासूनच होतं. क्षितिजने तो खूप छान पद्धतीने निभावलाय आणि सगळ्यांनाच होत. तर अशी होती ही सगळी प्रोसेस, हम्म. राईट. आणि मग अशा रीतीने जेव्हा प्रॅक्टिस होते, नाटक उभं राहतं, ते परफॉर्म होतं, राईट. परफॉर्म होतं, नाटक संपतं आणि संपल्यानंतर जो स्टँडिंग ओवेशनचा एक एक जेव्हा तो एक मोमेंट येतो, काय म्हणजे कसं कसं वाटतं, काय फिलिंग असतं? मला मिळालं नाही कधी म्हणून विचारलं. परफेक्ट आन्सर. आपण कलाकार म्हणून आतुर असतो ना या एका मुवमेंटसाठी. खरंय. आणि मला असं वाटतं की ती इतकी मोठी मुवमेंट आहे, पण इतक्या छोट्या वेळात घडते ना की त्याच्याबद्दल काही मत मांडणं थोडं कठीण आहे. सो मी एवढंच म्हणेन की आम्ही आतुर असतो अशा मुवमेंट सातत्याने येण्यासाठी, त्यासाठीच आम्ही प्रयोग करतो. आणि त्यामुळेच प्रेक्षकांनी भरभरून त्याला प्रतिसाद द्यावा एवढीच इच्छा. फॅन्टास्टिक, ग्रेट. ओके, सो तर हा होता आपला सेगमेंट 4, ज्याचं नाव होतं द फायनल कट, राईट. सो द फायनल कट मध्ये तुम्ही सगळे सहभागी झालात, त्यामुळे तुमचं मनापासनं आभार. आणि ह्या सगळ्या आपले सगळे प्रेक्षक हे सगळं पाहतातच येत, आणि ते 27ला नक्की येतील पुण्यात आपला प्रयोग बघायला एल्प्रो मॉलला. Correct. 27 जानेवारी एल्प्रो मॉल, संध्याकाळी 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता. तिकीटं मिळणार आहेत बुक माय शोवर. राईट. इंस्टाग्राम फॉलो केलं असेल तर तडक जा, फॉलो करा. पहिल्यांदा युट्यूब पेज पण सबस्क्राईब करा. हाय. अरे हाय श्रीराज, बोल ना. अरे मला नाही प्रश्न, मला पण विचार ना प्रश्न. मी तयारून आलोय. अरे पण तू पुढच्या पॉडकास्टचा होस्ट आहेस ना? होस्ट म्हणजे तू पुढच्या पॉडकास्टचा होस्ट आहेस बाई. हो. अरे श्रीराज काय. अरे हा चला तर मग. तर त्यांना सांगूयात पुढचा पॉडकास्ट बघायला. तुम्ही सबस्क्राईब केलंय का नाही युट्यूब चॅनल आमचं? लवकर सबस्क्राईब करा, कारण पुढचा पॉडकास्ट येतो श्रीराज होस्ट करणार आहे, राईट. चला तर मग भेटूयात पुढच्या पॉडकास्ट मध्ये. या. हा कदाचित गंडवतोय मला. शाळा केली माझी, उगाचच मला तयारून आलो होतो.